ठीक आहे. येस. तर आज आपलं हे एक फर्स्ट मोटिवेशन सेशन आहे. तर याच्यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे की आपली तयारी जी आहे ते आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे. JMFC प्रिलिमची तयारी करत असताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपली 3 महिन्यावर परीक्षा आहे. ह्या 3 महिन्याच्या परीक्षेसाठी आपलं कशा पद्धतीने आपण टार्गेट आपलं कंप्लीट करू शकतो, कशा पद्धतीने आपण अभ्यास केला तर 3 महिन्याच्या परीक्षेसाठी सुद्धा आपण तयार होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या या सेशनमध्ये आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे. पहिला दिवस आहे. काही लोकांना थोडंसं ॲप्लिकेशनचं सिस्टीम जर लक्षात येत नसेल तर त्यांना हे लेक्चर रेकॉर्डेडमध्ये तुम्हाला म्हणजे थोड्या वेळानंतर लगेच आता प्रत्येक लेक्चर आपलं रेकॉर्डेड असतं. असं कधी होणार नाही की तुमचं लेक्चर तुमची इच्छा नसताना मिस होईल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे लेक्चर नंतर त्याच्यामध्ये प्रत्येकजण बघू शकता. कधी आपलं काम असेल किंवा काही अडचण जरी असेल तरीसुद्धा हे लेक्चर तुम्हाला प्रत्येकाला कोणतं जरी लेक्चर मिस झालं तरी तुम्हाला ते परत बघता येणार आहे. आज आपला आपण वेळ सगळ्यांचा आपण बाकी लोकांचा सुद्धा आपण न घालता ज्या लोकांना कनेक्ट होता आलं नाही ठीक आहे त्यांनी रेकॉर्डिंगमध्ये पाहतील अशा हिशोबाने आपण आज कंटिन्यू करत आहोत. तर मित्रांनो, परीक्षेची तयारी करत असताना एक गोष्ट आपल्याला कायम म्हणजे सगळ्यात पहिली जी सुरुवात आपल्याला कुठून करावी लागते तर आपल्या डोक्यामध्ये जे काही समजा कधी निगेटिव्हिटी जे भरलेली असते काही गोष्टींच्या बाबतीत तर ती आपल्याला थोडीशी कुठेतरी कमी करावी लागते. निगेटिव्हिटी वगैरे कुठल्याही प्रकारची असू द्या. मग आता तुमच्या आपल्या ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या गोष्टी असू शकतात. काही लोकांचं असं असू शकतं की त्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर समजा मी कधीच काय अभ्यास केलेला नाही JMFCचा, आता डायरेक्ट 3 महिन्यावर परीक्षा आहे मी म्हणजे ह्याच्यामध्ये तयारी करू शकतो का? काही लोकांचं असं असू शकतं की सर मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे, माझ्यासाठी हे सगळं त्याच्यामध्ये कॅच करणं सोपं जाईल का? काही लोकांचं असं असू शकतं की सर मी फुल टाईम प्रॅक्टिशनर आहे, म्हणजे मी फक्त काही प्रोसिजर वगैरे काही पर्टिक्युलर ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस आहे तेवढंच मी आत्तापर्यंत बघितलेलं आहे. काही लोकांचं असं असू शकतं की सर मी बरेच दिवस झालं तयारी करतो आहे पण तरीसुद्धा म्हणजे मध्ये गॅप घेतलेला आहे आणि जशा पद्धतीची तयारी पाहिजे तशी तयारी मला होत नाही. काही लोकांचं असं असू शकतं की मी अभ्यास वगैरे भरपूर केलेला आहे, याच्या अगोदर पण मी बऱ्याच परीक्षा दिलेल्या आहेत, म्हणजे बऱ्याच वेळेस परीक्षा दिलेल्या आहे, पण ऐनवेळी MCQ सोडवत असताना मला त्याच्यामध्ये गफलत होते आणि MCQमध्ये मी निगेटिव्हमध्ये माझे मार्क त्याच्यामध्ये जात असतात. अशा प्रकारच्या बऱ्याच निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये असू शकतात. तुम्ही अजून काही तुमच्या निगेटिव्हिटी तुम्हाला तुमची पर्सनल जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ते सुद्धा कशी ओव्हरकम करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर परीक्षेची पहिली पायरी जी असते तयारी करण्याची तर ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्या डोक्यातली काढून टाकली पाहिजे. कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असू द्या. आता ज्या मी तुम्हाला निगेटिव्हिटी सांगितल्या याच्यातली पहिली अशी की सगळ्यात बेसिक की माझ्या आत्तापर्यंत काहीच तयारी नाही आहे. JMFCचे जे 12 विषय आहेत हे सगळे 12 विषय पुढच्या 3 महिन्यामध्ये मी अभ्यास करू शकतो का याचा मला गॅरंटी नाही आहे. माझं आत्तापर्यंत माझा काहीच अभ्यास झालेला नाही आहे. तर ही निगेटिव्हिटी काढण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की जे 12 विषय आहेत ह्या 12 विषयामध्ये तुम्हाला एकदम मास्टर ऑफ लॉ व्हायचे का? ठीक आहे. समजा तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये एकदम मास्टर व्हायचे का? अजिबात नाही. तुम्हाला BNSSमध्ये एकदम मास्टर व्हायचे का? अजिबात नाही. म्हणजे हे जे सगळे 12 विषय आहेत हे सगळे 12 विषय आपण मागच्या 5 वर्ष झालं लॉमध्ये शिकत आहोत. ज्यांनी 3 वर्षाचं लॉ केलं त्यांनी 3 वर्ष झालं हे कायदे शिकत आहेत. त्याच्यामुळे 3 वर्ष शिकत असणारे कायदे तुम्ही फक्त 3 महिन्यामध्ये त्याच्यात कसं तयारी करणार असं जर कुणाला वाटत असेल तर मी तुम्हाला हे सांगत आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये मास्टर व्हायचं नाही आहे. आपल्याला सध्याच्याला आपल्यासाठी परीक्षा महत्त्वाची आहे. थोडंसं आपल्याला परीक्षार्थी होऊन अभ्यास करायचा आहे. परीक्षार्थी होऊन अभ्यास म्हणजे काय? स्वार्थीपणाने अभ्यास. ठीक आहे. म्हणजे सध्याच्याला आपण पाहतोय की प्रत्येकजण स्वतःचं त्याच्यामध्ये पाहत आहे, बाकी त्याच्यामध्ये कुणाला काही देणं घेणं नाही आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनेच तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये तुम्ही एकदम जर सिव्हिल प्रोसिजर कोडचं तक्वानी साहेबांचं पुस्तक वाचायला लागले तर अख्खं तक्वानी तुम्हाला कधीच त्याच्यामध्ये वाचणं होणार नाही. ठीक आहे. पण आपण क्लासमध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या असतात जेवढे प्रश्न तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोडचे विचारले जाऊ शकतात हे सगळे आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेले असतात. म्हणजे मी स्वतः तो सिव्हिल प्रोसिजर कोडचा तक्वानी साहेबांचं पुस्तक मी बऱ्याच वेळेस वाचलेलं आहे. ठीक आहे. मुल्ला यांचं वाचलेलं आहे. याच्यातून ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात ठीक आहे ज्या ज्या गोष्टी आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतात अशा वाटतात ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बाजूला काढणार आहोत. म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड जेवढा आहे समजा 100% आहे त्याच्या फक्त आपल्याला 25% सिव्हिल प्रोसिजर कोड परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. तर तो आपल्याला त्या पद्धतीने कव्हर करायचा आहे. म्हणजे विश्वास तुम्हाला सगळ्यांना असा ठेवायचा आहे की आपल्या क्लासेससोबत 3 महिन्यामध्ये सुद्धा सगळेच्या सगळे 12 विषय जे आहेत हे आपण परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेला कुठला जरी MCQ आला असं नाही की फक्त थोडंसं गेस काढल्यासारखं आपण करतोय असं अजिबात नाही. ठीक आहे. आत्तापर्यंतच्या क्वेश्चन पेपरचा आपण अभ्यास केलेला आहे. आत्तापर्यंतचे क्वेश्चन पेपर आपण आपल्या क्लासमध्ये ॲड केलेले आहेत. आत्तापर्यंत सिव्हिल प्रोसिजरवर कोणते कोणते प्रश्न आलेत हे सगळे आपण वेगळे केलेले आहेत.
आणि त्याचा अभ्यास करूनच आपण सिव्हिल प्रोसिजर कोडची पुढची तयारी आपण करणार आहोत. आपल्या बॅचमध्ये पहिला विषय आपण सिव्हिल प्रोसिजर कोडच सुरू करणार आहोत. त्यावेळेस तुमच्या सगळं लक्षात येईल. आणि हे सगळे जे प्रोसिजरल लॉज आहेत हे कायम आपल्याला लक्षात राहिले पाहिजेत, म्हणून आपण एक सिक्वेन्स पद्धतीने आपण ते बघणार आहोत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर समजा म्हणजे जेव्हा कॉज ऑफ ॲक्शन अराईज होतं, एखादी घटना काहीतरी घडली आणि मला कोर्टामध्ये जायचा अधिकार मिळाला, तर तिथून मी सुरुवात कशा पद्धतीने करतो, ठीक आहे, आणि ते शेवट कशा पद्धतीने होतो, शेवटी डिक्री येईपर्यंत ते कशा पद्धतीने चालतं, डिक्री आल्यानंतर सुद्धा पुढे मग अपील वगैरे कशा पद्धतीने चालतं. अपील म्हणजे काही नवीन प्रोसिडिंग नसते, अपील इज जस्ट अ कंटिन्युएशन ऑफ प्रोसिडिंग. तर हे शेवटपर्यंत कशा पद्धतीने जातं, एक सिक्वेन्स जो आहे, एक मार्ग जो आहे, तो मार्ग पद्धतीने आपल्याला सिव्हिल प्रोसिजर कोड बघायचा आहे. त्याच्यामुळे 3 महिन्यामध्ये सुद्धा सगळेच्या सगळे जे आपले विषय आहेत हे अतिशय सुंदर पद्धतीने, शांत पद्धतीने, ठीक आहे, आणि शांत पद्धतीने मी तुम्हाला काय म्हणतो आहे की तेवढं डेडिकेटेडली आपण सगळेच्या सगळे विषय त्या पद्धतीने कव्हर करणार आहेत. जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल. तुमचा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये आपण ऑलरेडी 3 क्रिमिनल लॉ आपण ॲड केलेले आहेत. 3 क्रिमिनल लॉ जे नवीन आपले आलेले आहेत. BNSचे 62 लेक्चर तुमच्या कोर्समध्ये ऑलरेडी ॲड केलेत. भारतीय साक्ष अधिनियमचे 34 लेक्चर तुमच्या कोर्समध्ये ऑलरेडी ॲड केलेत. आणि BNSSचे जवळपास 37-38 लेक्चर जे आहेत ते तुमच्या कोर्समध्ये ऑलरेडी ॲड केलेत. अजून त्याच्यामध्ये BNSS आपला बराच लेक्चर्स व्हायचे बाकी आहेत. हे सगळे लेक्चर ॲड करण्यामागचं कारण काय आहे, आता 3 महिने आपल्याकडे फक्त आहेत. टोटल 12 विषय आहेत, ठीक आहे. दिवसभरामध्ये मी 2 तास तुमच्यासोबत असणार आहे, पण बाकीचा जो पूर्ण दिवस आहे, पूर्ण दिवस तुम्हाला त्याच्यामध्ये काही विषय कव्हर करण्यासाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये तुम्ही समजा अजून 2 लेक्चर तरी दुसरे तुम्ही बघितले पाहिजेत, ठीक आहे. 2-3 लेक्चर तुम्ही दुसरे बघू शकता. BNSS तुम्ही कंप्लीट करू शकता, BNS तुम्ही कंप्लीट करू शकता, आणि भारतीय साक्ष अधिनियम तुम्ही कंप्लीट करू शकता. म्हणजे लक्षात घ्या, ह्याचे 62 लेक्चर, त्याचे 34 लेक्चर आणि BNSSचे 37 लेक्चर. मागचे 4 महिने झालं फक्त आणि फक्त BNS भारतीय साक्ष अधिनियम आणि हा BNSS 4 महिने झाले फक्त आणि फक्त हे 3 कायदे आपण शिकवतोय. कारण JMFCने आपल्याला कुठेच 12 विषयांपैकी JMFC असू द्या, डिस्ट्रिक्ट जज असू द्या, कुठली परीक्षा असू द्या, कोणत्याच परीक्षेला तुम्हाला कोणत्या विषयावर आम्ही किती मार्काचे प्रश्न विचारणार असं आपल्याला अजिबात दिलेलं नाही आहे, ठीक आहे. जसं UGC नेटला वगैरे तुम्हाला चॅप्टरायझेशन करून ह्या चॅप्टरवर आम्ही 10 मार्क विचारणार, त्या चॅप्टरवर आम्ही 10 मार्क विचारणार असं तुम्हाला देतात. CETच्या वगैरे काही परीक्षांना तसं दिलं जातं स्पेसिफिकली, ठीक आहे. पण तशा प्रकारचं कुठलंही आपल्या ह्याच्यावर दिलेलं नाही आहे. आत्तापर्यंतचा JMFCचा इतिहास जर बघायचा म्हटलं किंवा डिस्ट्रिक्ट जजचा इतिहास जर बघायचा म्हटलं, कधी कधी असं झालं आहे की 15-16 प्रश्न तुमचे फक्त आणि फक्त सिव्हिल प्रोसिजर कोडवर आलेले आहेत आणि 15-16 प्रश्न तुमचे फक्त आणि फक्त CRPCवर तुमचे आलेले आहेत. म्हणजे 30-35 प्रश्न तुमचे फक्त आणि फक्त ह्या 2 प्रोसिजर लॉवर त्याच्यामध्ये आपल्याला आलेले दिसतात. म्हणजे असा पॅटर्न आपला होऊ शकतो. नवीन BNSS आलेला आहे, ह्या BNSSवर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. BNSमध्ये विचारले जाऊ शकतात, भारतीय साक्ष अधिनियममध्ये विचारले जाऊ शकतात. जास्त चान्सेस BNSSचे आहेत, ठीक आहे. हे कायदा जो आहे ह्याच्यामध्ये, कारण ह्याच्यामध्ये बदल फार जास्त पद्धतीने बघायला मिळतात. आपण सगळेच्या सगळे जे बदल आहेत हे आपण कंपॅरेटिव्ह पद्धतीने सुद्धा आपण पाहतोय, ठीक आहे. ह्याच्या मागचं सुद्धा कारण काय आहे की तुम्हाला म्हणजे हे सगळे जे आहे, मी तर असं म्हणतो की जे नवीन क्रिमिनल लॉज आहेत हे आता इंटरव्ह्यूला वगैरे असणाऱ्या लोकांनी सुद्धा 100% फार चांगल्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे. जिथे जिथे कुठे बदल झाला तो बदल का झाला असं तुम्हाला वाटतंय, ह्याच्या मागचं रिझन बिहाइंड लॉ जे आहे हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे जे 3 क्रिमिनल लॉज आहेत हे फार डिटेलमध्ये आपण घेतलेले आहेत. हे एवढे डिटेलमध्ये घेणं इथून पुढच्या बॅचमध्ये, इथून पुढच्या दिवसामध्ये कसंच शक्य होणार नाही आहे, ठीक आहे. म्हणजे कसं शक्य होणार नाही, कारण टाईमचं तेवढंच अशा प्रकारचं लिमिटेशन आहे. आता 4th बॅचमधले जे विद्यार्थी आहेत, तुम्हाला हे सगळे लेक्चर्स आपण ऑलरेडी रेकॉर्डेडमध्ये दिलेले आहेत. पण तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीची, एखाद्या विद्यार्थ्याची जर अशी इच्छा असेल की सर मी तर फक्त लॉचा स्टुडंट आहे, माझी काही मार्चमध्ये एक्झाम नाही, मला तर BNSS वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही एवढ्या लवकर शिकवलं नाही तरी चालेल, मला ते रेकॉर्डेड नको आहे, असं जरी तुमच्यातला कोणी कार्यकर्ता असेल तर तुम्ही ते BNSSचे रेकॉर्डेड नाही असा मेसेज जर तुम्ही आमच्याकडे टाकला तर आम्ही ते रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या कोर्समधनं ते तुम्ही कमी करू शकता आणि तुमचं लाईव्ह लेक्चरमध्ये सुद्धा ते गोष्टी कव्हर केल्या जातील. पण त्या मार्चच्या नंतर केल्या जातील, ठीक आहे, मार्चच्या नंतर केल्या जातील. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ऑप्शन घेऊ शकता. पण जे लोक यावेळेस मार्चच्या एक्झामसाठी इलिजिबल आहेत तर त्या लोकांनी हे जे सगळे 4 विषय तुमच्या 3 विषय तुमच्या कोर्समध्ये ॲड केलेले आहेत, ठीक आहे. उद्यापासून सकाळपासून तुम्हाला एक एक विषय फक्त बाजूला काढायचा. तुम्ही ज्यावेळेस ते लेक्चर बघाल, ठीक आहे, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की BNSवर याच्या पलीकडे दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकणार नाही. भारतीय साक्ष अधिनियमावर तुम्हाला याच्या पलीकडे दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकणार नाही. किंवा BNSSवर सुद्धा तुम्हाला
जे JMFCला आतापर्यंत विचारलेलं आहे किंवा डिस्ट्रिक्ट जजला विचारलेलं आहे, याच्या पलीकडे MCQ त्याच्यामध्ये तुमचे निघणार नाहीत, इथपर्यंत विश्वास तुम्हाला स्वतःलाच ते लेक्चर बघताना होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक जे लेक्चर आहे त्याची तुम्हाला तयारी ह्या तिन्ही विषयांची तुम्हाला तुमच्या लेवलवर तुम्हाला करायची आहे. म्हणजे दुपारच्या टायमिंगमध्ये तुम्हाला हे सगळे विषय कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. निगेटिव्हिटीमधला हा पहिला पॉईंट झाला की तुमचे 12 विषय आपले कव्हर होतील का. तर 12 विषय वेळेमध्ये, ठीक आहे, म्हणजे मार्च सुरू होण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करणार. ठीक आहे. ते माझं काम आहे, ते माझी गॅरंटी आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये वेळेमध्ये तुम्ही केली पाहिजे. जे लेक्चर आपण कव्हर करतोय हे कुठलंच लेक्चर तुम्ही पेंडिंग ठेवलं नाही पाहिजे. कुठल्याच लेक्चरचे नोट्स तुम्ही स्वतः पेंडिंग नाही ठेवले पाहिजेत आणि रोजच्या रोज तुम्ही ह्या लेक्चरचं रिव्हिजन तुम्ही करणं गरजेचं आहे. रिव्हिजन म्हणजे काय की रोज सकाळचा तुम्ही किंवा सकाळचा ठेवा किंवा संध्याकाळचा ठेवा. ठीक आहे. 2 तासाचा वेळ फक्त आणि फक्त क्लासच्या वहीचं रिव्हिजन करायचं. ठीक आहे. सकाळचा ठेवा, संध्याकाळचा ठेवा. आता इतके दिवस आपण जे समजा मागची जी आपण JMFCची तयारी करत होतो, 1 वर्ष झालं, नोटिफिकेशनचे वगैरे चान्सेस वगैरे काही नव्हते. ठीक आहे. आता त्यांनी आता टेंटेटिव्ह तारीख आपल्याला दिलेली आहे, अजूनही आपल्याला टेंटेटिव्हच दिलेली आहे. पण आता हा वर्ष संपत आलेला आहे, इथून पुढे अजून लांबवतील अशा प्रकारची काही शक्यता आपल्याला वाटत नाही आहे. असं समजायचं की आता आपली कन्फर्म एक्झाम त्याच्यामध्ये मार्चमध्ये आहे. जसं मी तुम्हाला ह्या लेक्चरच्या ज्यावेळेस ही बॅच अनाऊन्स केली त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लांडगा आल्यासारखी बऱ्याच वेळेस परिस्थिती होऊन जाते. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की त्यांनी मार्चमध्ये परीक्षा घेऊ, पुन्हा सांगितलं जूनमध्ये घेऊ, पुन्हा सांगितलं ऑगस्टमध्ये घेऊ, मग आपल्याला त्यांनी जरी सांगितलं पुन्हा नोव्हेंबरमध्ये घेऊ तरी आपण अभ्यास करत नाही. ठीक आहे. अभ्यास करत नाही म्हणजे काय, आत्तापर्यंत जे केलं ते केलं. इथून पुढे कशा पद्धतीने करायचे हे मी तुम्हाला सांगतोय. इथून पुढे रोज 2 तास जे आहे ते आपलं कशाही पद्धतीने फक्त आणि फक्त रिव्हिजन आपल्या वहीचं करायचं. ठीक आहे. जे तुम्ही क्लासमध्ये लिहून घेतलेलं आहे, आत्तापर्यंत जेवढे विषय तुम्ही कंप्लीट केलेले आहेत, आता जे नवीन विद्यार्थी आहेत 4th बॅचचे, तुम्ही सुरुवात BNSS मधून समजा BNS पासून केली, तर BNSचे लेक्चर आज एक पहिलं लेक्चर बघितलं, त्या पहिल्या लेक्चरमध्ये जे सरांनी सांगितलं जे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलं. ठीक आहे. नोट्स पण तुमच्या कोर्समध्ये अपलोड केलेले असतात, पण ते नोट्स कधीच रेफर करायचे नाहीत. ते दुसऱ्याने लिहिलेले असतात आणि तिथे अपलोड केलेले असतात. आपण स्वतःचे आपले नोट्स त्याच्यामध्ये क्लासमध्ये सांगितल्या पद्धतीने लिहून घ्यायचं. ठीक आहे. आपल्या क्लासची ही एक प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसला कधी त्याच्यामध्ये स्वतःचं डोकं लावण्याचा प्रयत्न करायचा नाही. ठीक आहे. म्हणजे सर शिकवतात त्याच्यामध्ये आम्हाला बरंच लक्षात येतं, लिहून देण्यामध्ये विनाकारण सर वेळ का घालतात, अशा प्रकारे तुम्ही अजिबात डोकं लावायचं नाही. ठीक आहे. जे क्लासमध्ये ज्या पद्धतीने होतं समजून घेतलं, त्याच्यानंतर लिहून घेतलं, हे स्वतःच्याच हाताने त्या पद्धतीने लिहून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी दुसरं लेक्चर बघण्याच्या अगोदर काल लिहिलेलं सगळं आपण वाचलंच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर असे तुमचे एक लेक्चर कंप्लीट होतील. तुम्ही दिवसभरामध्ये 3 लेक्चर बघितले, 4 लेक्चर बघितले. ठीक आहे. मागच्या 4 लेक्चरचं तुम्ही अगोदर वाचून घ्यायचं, त्याच्यानंतर 5वं लेक्चर बघायचं. मागच्या 8 लेक्चरचं अगोदर वाचून घ्यायचं, त्याच्यानंतर 9वं लेक्चर बघायचं. ही प्रोसिजर त्याच्यामध्ये अजिबात डिस्कंटिन्यू करायची नाही. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर एकदा मला समजल्यानंतर परत वाचायची गरज काय आहे. तुमच्यातले बरेच विद्यार्थी असे असतील जे परत JMFCची परीक्षा देतात पण स्कोअर काही येत नाही. ठीक आहे. प्रॉब्लेम काय येतो, प्रॉब्लेम हा येतो की त्याच्यामध्ये MCQ चुकतात. ठीक आहे. MCQ लिहित असताना त्याच्यामध्ये कुठेतरी गफलत होते आणि सारखं MCQ त्याच्यामध्ये चुकतात. सगळं वाचल्यासारखं वाटतं, बरोबर आहे असं वाटतं, पण सोडवाय गेले की त्याच्यामध्ये चुकतं. ह्याचा मागचा बेसिक प्रॉब्लेम हा असतो की तो जो कन्सेप्ट आहे तो आपल्या डोक्यामध्ये तसा कॉन्क्रीट झालेला नसतो. ठीक आहे. कॉन्क्रीट झालेलं नसल्यामुळे काय झालेलं असतं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युजन राहून जातं. परीक्षेमध्ये एक तर थोडंसं टेन्शन असतं आणि त्या टेन्शनमध्ये एखादी गोष्ट तुम्ही फक्त एकदा वाचलेली आहे, 2दा वाचलेली आहे, 3दा वाचलेली आहे, ती गोष्ट एकदम त्याच्यामध्ये क्लिअर आपली MCQनुसार होत नाही. मुळात MCQ थोडे सिमिलॅरिटीज असतात, म्हणजे थोडं कॉमन वाटणारे MCQ असतात. उत्तर ऑप्शन थोडेसे दोन्ही बघितल्यानंतर हे दोन्ही सारखेच आहेत की काय असं कुठेतरी वाटायला लागतं आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते थोडंसं कमी पडतो आपण कुठेतरी. त्यामुळे याच पद्धतीने एक विषय तुम्हाला कव्हर करायचा आहे. ठीक आहे. दुसरी निगेटिव्हिटी जी मी तुम्हाला सांगितली की काही लोकांना असं वाटतं की म्हणजे मी थोडंसं मराठी मीडियममधला आहे, माझा अभ्यास वगैरे त्याच्यामध्ये मी जज कुठे होऊ शकतो का वगैरे. ठीक आहे. तर तुमच्यासाठी सांगतो की मराठी येणं फक्त गरजेचं आहे. ठीक आहे. इंग्रजी येत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मराठी येणं त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे. MCQ सोडवण्यासाठी तुमची मराठी एकदम म्हणजे फार इंग्लिश तुमची फार चांगली असायला पाहिजे असं अजिबात गरजेचं नाही आहे. MCQ सोडवण्यासाठी आपले कन्सेप्ट सगळ्यात चांगले असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण जे समजून घेतलेलं आहे, ज्या माणसाकडनं आपण ते समजून घेतलेलं आहे, ठीक आहे, हे सगळं एकदम प्रॉपर असणं गरजेचं आहे. कुठल्याही कन्सेप्टच्या बाबतीत तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे, त्याचा सेक्शन नंबर तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, त्याच्यातले जे काही बारकावे आहेत ते बारकावे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. ठीक आहे. त्याची कशा जरी पद्धतीने फिरून जरी प्रश्न विचारला तो कन्सेप्ट इकडून तिकडून तुम्हाला सगळीकडून माहिती पाहिजे.
तो कायदा तसा का आहे याच्या मागचं कारणसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या, तुमचं मराठी मीडियम तुमच्या यशाच्या अजिबात आडवं येणार नाही. ठीक आहे. हे येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी क्लासमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होणार आहेत. ठीक आहे. आणि जे तुमचं बेसिक इंग्रजीचं सुद्धा जे आहे ते सुद्धा प्रॉब्लेम आपला बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊन जातो. प्रिलिमच्या परीक्षेपर्यंत आपण सगळे बेरॅक्ट वाचलेले असतात. प्रिलिमच्या परीक्षेपर्यंत रोज सरांचं ते ऐकून ते नोट्स वगैरे लिहून घेऊन हाताखालनं ते सगळं गेलेलं असतं. परत मेन्समध्ये एकदा हेच सगळे विषय हाताखालनं जातात. हेच सगळ्या गोष्टी हाताखालनं परत एकदा जातात. एवढं सगळं गेल्यानंतर मेन्सपर्यंत सुद्धा तुमचा मराठीचा प्रॉब्लेम अजिबात अस्तित्वात राहत नाही. ठीक आहे. तो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये निघून जातो. प्रिलिमला सगळं लिहून घेतलं, समजून घेतलं, लिहून घेतलं. इंग्लिश समजणे म्हणजे काय राहतं? इंग्लिश समजण्यासाठी आपल्याला काही ग्रामर वगैरे शिकायची गरज नाही किंवा कुठल्या क्लासला वगैरे इंग्लिशचं शिकायचं तुम्हाला कोर्स लावायची गरज नाही. एखादी गोष्ट मराठीत समजून घेतली, त्याचं इंग्लिशमध्ये केलं, सरळ साध्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये लिहून घेतली. परत म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची मेन्सची परीक्षा येईपर्यंत तुम्ही 6 महिने रोज मराठीमध्ये कन्सेप्ट बघणार आहात आणि त्याचा इंग्लिशमध्ये तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करणार आहात. त्याच्यामुळे विश्वास ठेवा माझ्यावर, पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमचा मराठीचा प्रॉब्लेम अजिबात राहणार नाही. ठीक आहे. अजून जे निगेटिव्ह वेळ असते काही लोकांना, काही महिला असतील समजा, ठीक आहे, तर महिलांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी कुठेतरी अशी असते की मी कधी कोर्टात प्रॅक्टिस वगैरे केली नाही किंवा अजून समजा काहीतरी म्हणजे मला घरचा स्वयंपाक करावा लागतो, अजून बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात, मुलाबाळांचं सगळं करावं लागतं. एवढं सगळं करून त्याच्यामध्ये मी कुठे जज होऊ शकते का? ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेवढी सहनशीलता, जेवढी सहनशक्ती किंवा जेवढं कष्ट करण्याची जी ताकद आहे ती आपल्यामध्ये आहे. ठीक आहे. ती कुठल्याही पुरुषामध्ये किंवा दुसरं कोणामध्ये नसते. आणि महिलांना जर असं वाटत असेल मला कमी वेळ वगैरे मिळतो, ठीक आहे, तुमच्यापेक्षा अवघड परिस्थिती प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांची आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. खास करून जे मुंबईसारख्या एरियामध्ये वगैरे प्रॅक्टिस करतात, तर त्या मुंबईसारख्या एरियामध्ये त्यांचा जेवढा वेळ ट्रेनमध्ये किंवा बाकी परिस्थितीमध्ये जातो, ठीक आहे, तेवढी परिस्थिती तर महिलांची बाकी तशी नाही आहे. म्हणजे जर तुम्ही मेट्रो एरियामध्ये राहत नसाल आणि जर तुम्ही प्रॅक्टिस प्लस वर्किंग वगैरे जर करत नसाल, तर अशा वेळेस तुम्ही फक्त घरचं काम जर करत असाल तर तुमच्याकडे तर अजून जास्त सफिशियंट वेळ असतो. फक्त करायचं काय की आपलं क्लासचं प्रत्येक लेक्चर तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही ऐकलं पाहिजे. नोट्स प्रॉपर मेंटेन झाल्या पाहिजेत. त्याचं रिव्हिजन रोजच्या रोज आपलं चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. ठीक आहे. एवढं सगळं तुम्ही करा. बाकी प्रॅक्टिसचा वगैरे तुम्ही ताण आता अजिबात घेऊ नका. ठीक आहे. प्रॅक्टिसच्या बेसिसचे काही प्रश्न तुम्हाला विचारतात. कुठे विचारतात? इंटरव्ह्यूला विचारतात. प्रिलिममध्ये अशी एकही गोष्ट नाही आहे. म्हणजे प्रिलिममध्ये एखाद्याने जरी म्हटलं की मी फार प्रॅक्टिस बेस्ड प्रश्न पेपर काढतो, प्रॅक्टिस बेस्ड क्वेश्चन पेपर किती जरी काढतो असा त्याने विचार केला, तरीसुद्धा ज्याने चांगल्या पद्धतीने बेरॅक्टचा अभ्यास केलेला, ज्याने सगळे कन्सेप्ट समजावून घेतलेत, ज्या सगळ्या गोष्टी क्लासमध्ये होऊ शकतात, ठीक आहे, त्याचं फार जास्त नुकसान किती प्रॅक्टिस बेस्ड क्वेश्चन पेपर काढला तरीसुद्धा होत नाही. ठीक आहे. पहिली गोष्ट निघतच नाही तशा प्रकारचा क्वेश्चन पेपर. ठीक आहे. आत्तापर्यंतचे जे MFCचे क्वेश्चन पेपर आहेत हे सगळेच्या सगळे थेरॉटिकल बेस क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. 1-2 प्रश्न, 5-10 प्रश्न त्याच्यामध्ये प्रॅक्टिस बेस असतात. बाकी अदरवाईज 90% तुमचा जो पेपर आहे तो फक्त आणि फक्त बेरॅक्ट ऐकून, ठीक आहे, क्लासेसचे लेक्चर ऐकून, क्लासेसच्या टेस्ट सोडून तुमचा 100% सॉल्व्ह होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. मेन्सला सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस बेस अशा प्रकारच्या कुठल्याच गोष्टीची तुम्हाला अडचण येत नाही. तुम्ही 100% मेन्स त्याच्यामध्ये क्लिअर करता. ठीक आहे. त्याच्यामुळे डोक्यात अजिबात आणू नका की माझं प्रॅक्टिस नाही आहे, मी फ्रेशर आहे, ठीक आहे, माझं कसं होईल वगैरे, असं निगेटिव्हिटी मनात अजिबात आणायची नाही. प्रश्न राहतो इंटरव्ह्यूचा. इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्या क्लासमध्ये, ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रातला इंटरव्ह्यूच्या तयारीला जाणारा जवळपास प्रत्येकच विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये राहतो. ठीक आहे. कारण तो कोर्सच तशा पद्धतीने बनवला आहे. तुम्हाला बाकी दुसऱ्या 500-600 लोकांचे इंटरव्ह्यू रेकॉर्डेडसुद्धा ऐकायला मिळतात. प्रत्येक विद्यार्थ्याला हे सगळे प्रश्न विचारलेले असतात किंवा तुमचं प्रॅक्टिसचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कुठे प्रॅक्टिस केली, ठीक आहे, 498 केलं तर मग काय फॅक्ट्स वगैरे होते, म्हणजे काय त्याच्यामध्ये महिला तो कमिटी थ्रू गेला किंवा तसंच कशी कंप्लेंट आली त्याच्यामध्ये, हे अशा प्रकारचे सगळे प्रश्न विचारलेले असतात. ठीक आहे. ग्रीवियस हर्ट असेल म्हणजे तुम्ही काय बाजू मांडली, तुम्ही नेमकं काय केलं, ॲक्यूज पर्सन सुटला का, हे झाला, बेलमध्ये तुमच्या काय ग्राउंड्स होते, म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. आणि माझ्यासोबत बाकीचे सुद्धा पॅनल मेंबर असतात, जे आपले सिलेक्शन झालेले जे लोक असतात, हे सगळे लोक पॅनल मेंबर म्हणून आपण बोलवलेले असतात. यांनीसुद्धा खूप सारे प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये तुम्ही ॲक्च्युअली कोर्टात प्रॅक्टिस कशी करायची हे तुम्हाला क्लासमध्ये इथे बसून मी शिकू शकत नाही. ते तुम्हाला तिथं जाऊनच शिकावं लागेल. पण पॅनलनं जर तुम्हाला प्रॅक्टिस बेसवर काही प्रश्न विचारले तर ते तेवढ्या अर्ध्या तासामध्ये हाताळण्यासाठी ज्या गोष्टी असतात, ठीक आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला, म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये त्यावेळेससुद्धा कव्हर होतात. त्यामुळे मनामध्ये ही गोष्ट, हा विचार पुढचं जे आहे ते अजिबात शिवू देऊ नका की माझी प्रॅक्टिस नाही आहे, मी फ्रेशर आहे, माझं पुढचं बाकी त्याच्यामध्ये कसं होईल, हे सुद्धा निगेटिव्हिटी मनामधनं काढून टाका. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर इथून पुढचा आपला जो 3 महिन्याचा टाईम आहे तो कशा पद्धतीने आपल्याला मॅनेज आणि कशा पद्धतीने आपल्याला सगळं कव्हर करायचं आहे. ठीक आहे. तर टाईम मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते,
जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिले 2 तास तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी काढायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एक सध्याच्याला एक फक्त अर्धा तास ठेवा. ठीक आहे. तुम्ही ह्या काही गोष्टी लिहून घ्या. ठीक आहे. 2 तास फक्त आणि फक्त काय करायचं, तर क्लासच्या वहीचं रिव्हिजन करायचं. जेवढे विषय आपण कव्हर केलेत, तर 2 तास फक्त रोज त्या वहीचं रिव्हिजन करायचं. जास्तीत जास्त तीच वही गिरवायची. ठीक आहे. तुम्ही एक पुस्तक वाचलं, त्याच्यानंतर परत दुसरं वाचलं, CPCचं पहिलं समजा तक्वानी साहेबांचं वाचलं, पुन्हा मुल्ला वाचला, पुन्हा अजून कोणतं तरी वाचलं, अजून कोणतं तरी वाचलं. CPCचे 10 पुस्तकं तुम्ही वाचले. ठीक आहे. हे 10 जरी पुस्तकं वाचले तरीसुद्धा वहीचं रोज रिव्हिजन करण्याची बराबरी आपल्याला येणार नाही. ठीक आहे. कारण 10 पुस्तकं जरी वाचले तरी त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी वगैरे मिळतात, बरेच उदाहरणं मिळतात. ठीक आहे. पण परीक्षेला काय विचारणार आहेत त्यांनी? परीक्षेला तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोडचा जो बेअर ॲक्ट आहे, त्या बेअर ॲक्टनुसार मधातले जे कन्सेप्ट आहेत हे सगळे तुम्हाला विचारणार आहेत. आणि आपल्या वहीमध्ये मला जे महत्त्वाचं वाटलेलं आहे, मी सगळे पुस्तकं वाचलेले आहेत. त्या पुस्तकांमधनं मला जे महत्त्वाचं वाटतं ते वहीमध्ये तर लिहूनच घेतलेलंच आहे आपण. त्याच्यामुळे ती वही जी आहे, ती वही आपली जास्त कॉन्क्रीट व्हायला पाहिजे. 17 गोष्टी वाचण्यापेक्षा, 17 पुस्तकं वाचण्यापेक्षा ती वही आपली कॉन्क्रीट व्हायला पाहिजे. त्या वहीमध्ये तुम्ही हायलाईट करा. वहीमध्ये वरच्या कोपऱ्यात काहीतरी लिहा, डाव्या कोपऱ्यात काहीतरी लिहा. तुम्हाला अजून जे काही ॲडिशन वाटते त्याच वहीमध्ये ॲड करा. सिव्हिल प्रोसिजर कोडचे जे काही 70-80 पेजेस तुमचे भरतील क्लासच्या वहीचे, त्या 70-80 पेजेसमध्येच सगळ्या काही गोष्टी तुम्ही ॲड करा आणि रोज त्या वहीचंच फक्त रिव्हिजन करा. तुम्ही सिव्हिल प्रोसिजर कोडच्या वहीचं जर समजा तुम्ही ह्याच्या अगोदर जर समजा परीक्षा आपली मार्चमध्ये आहे, मार्चच्या अगोदर तुम्ही सिव्हिल प्रोसिजर कोडच्या वहीचे जर तुम्ही एक 8-9 रिव्हिजन जर तुम्ही करू शकले, 9 रिव्हिजन जर तुम्ही केले, ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाताल त्यावेळेस तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोडची वही वाचायला, ठीक आहे, हे 9-10 रिव्हिजन जर झाले असतील तर तुम्हाला फार तर फार त्याच्यामध्ये अर्धा तास लागेल. ठीक आहे. म्हणजे अर्ध्या तासामध्ये सगळ्या वहीचं खूप सुंदर रिव्हिजन तुम्ही कराल. आणि तुम्ही त्याचे माइंड नोट्स वगैरे जर बनवले तर तुम्हाला ते 15 मिनिटामध्ये सुद्धा CPCचं रिव्हिजन होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे शेवटच्या दिवशी आपल्याला सगळ्या 12ला 12 विषय फार चांगल्या पद्धतीने आपलं रिव्हिजन होणं गरजेचं असतं. शेवटी कसं असतं की अभ्यास आपण किती जरी केला, जो परीक्षेच्या शेवटच्या काळामध्ये समजा एखाद्या शेतकऱ्याने गहू पेरला, सगळं केलं, फवारणी केली, सगळं केलं, पीक एकदम उगवलं आणि आता शेवटी पीक काढणीची वेळ असते. त्या पीक काढणीच्या वेळेस तुम्ही जर समजा ते गहू व्यवस्थित काढला नाही, तो सगळा गळून गेला किंवा तुम्ही शेवटी झाकून ठेवला नाही, पावसामध्ये भिजून गेला, तर सगळं हातातनं निघून जातं. आपण मागच्या वर्षभर केलेली मेहनत, 3 महिने केलेली मेहनत सगळी पाण्यात जाते. ती त्यावेळेस आपल्याला सावडून आपल्या पदरात पाडता आली पाहिजे. आणि ती पदरात पाडता येण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, हे 12 विषय फक्त लिहून चालत नाही, त्याचे प्रॉपर नोट्स वगैरे मेंटेन ठेवून त्या शेवटच्या टायमिंगमध्ये आपल्यासोबत ते असायला पाहिजेत. ठीक आहे. हे सगळेचे सगळे 12 विषय तुम्हाला अशा पद्धतीने कंप्लीट करायचे आहेत. सिव्हिल प्रोसिजर कोड असू द्या किंवा अजून कुठलाही विषय असू द्या. आता सुरुवात ह्याच्यामध्ये तुम्ही जसे ह्या 3 क्रिमिनल लॉजपासून आपण सुरुवात केलेली आहे, कारण त्याच्यावर आपल्याला जास्त प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जे मोठे मोठे एक विषय आहेत ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. टाईम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही ही गोष्ट अजिबात डोक्यात ह्याचा तुम्ही अजिबात ताण घेऊ नका की कोणता विषय अगोदर करायला पाहिजे, कोणता नंतर करायला पाहिजे, म्हणजे कोणत्या वेळेस काय करू, याचं तुम्ही अजिबात नियोजन करू नका. तुम्ही नियोजन फक्त एवढंच करा की 2 तासाचा रिव्हिजनचा वेळ मी कोणता काढणार आहे. सकाळचा तुम्ही ठरवा, तुम्हाला सकाळचा जमत असेल, तुम्ही संध्याकाळचा ठरवायचा असेल संध्याकाळचा ठरवा. ठीक आहे. 2 तास कशाचा झाला वेळ, रिव्हिजनचा, क्लासच्या वहीचा रिव्हिजनचा 2 तास वेळ करा. हा रिव्हिजनचा वेळ तुम्हाला क्लासची वही जर जास्त वेळेस रिव्हिजन झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं याच्यातला टायमिंग तुम्ही बेअर ॲक्टला वगैरे सुद्धा देऊ शकता. दुसरं मी तुम्हाला सांगितलं अर्धा तास, रोज अर्धा तास फक्त काय करा, MCQ सोडवा. कोणता टायमिंग ठरवा तुम्ही अर्धा तासाचा, म्हणजे काय काय करणं बेसिकली गरजेचं आहे माझ्या ह्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो आहे. 2 तास फक्त आणि फक्त रिव्हिजन करा, अर्धा तास तुम्ही फक्त MCQ सोडवा. अर्ध्या तासापेक्षा जास्त MCQ सोडवत बसण्यात काय अर्थ नाही आहे. रोज अर्धा तास जरी सोडवलं तरीसुद्धा ते खूप मोर दॅन इनफ झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि MCQ कुठले सोडवायचे, MCQ कोणते सोडवायचे, ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये समजा तुम्ही कुठलाच अभ्यास केलेला नाही आहे तर अशा वेळेस MCQ सोडवायचं नाही. विनाकारण आपण एक प्रकारे डिस्करेज होऊ शकतो, थोडंसं निगेटिव्हिटी मनामध्ये येऊ शकते. निगेटिव्हिटी न येणं हे फार महत्त्वाचं आहे. सुरुवातीचा एवढा बराच वेळ मी तुमचा निगेटिव्हिटीवर मी तुम्हाला सांगितल्या काही गोष्टी, तर निगेटिव्हिटी येणं न येणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून सुरुवातीला सोडू नका MCQ. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला जेवढा जास्त वेळ मिळेल तेवढे तुम्ही लेक्चर टप्पे पाडा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 2-2 तासाचे तुम्ही टप्पे पाडा. समजा तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्याकडे 4 तास मिळतात. ठीक आहे. 4 तास मिळत असेल तर 2-2 तासाचे टप्पे पाडा तुम्ही. तुम्हाला 6 तास मिळतात. ठीक आहे. 2 तासाचं रिव्हिजन केल्यानंतर 1 तासाचं आपलं लेक्चर ऐकल्यानंतर म्हणजे 3 तास संपले तुमचे. याच्यानंतर तुम्हाला जेवढा वेळ मिळतो आहे तेवढे तुम्ही 2-2 तासाचे टप्पे पाडा. आणि ह्या टप्प्यामध्ये काय करायचं, 1 मिनिट हां. आता हे मी तुम्हाला बऱ्याच वेळेस दाखवलेलं आहे. हे PDF मी तुम्हाला शेअर पण करेल.
ह्याचे लेक्चर्स ऑलरेडी ह्याच्यावर मी जास्त बोलणार नाही आहे. ठीक आहे, आता हे आपलं शेड्यूल असतं याच्यामध्ये. हे सगळं मी तुम्हाला डायरेक्ट पाठवून देईल. याच्यानंतर आपण काय करायचं, समजा 2 तासाचा तुमचा जो वेळ आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे तुम्ही अभ्यास करून घ्या. कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना तुम्ही काय करायचं, आता समजा तुम्ही BNS सुरुवात करणार आहात उद्यापासनं, तर BNSचे आत्तापर्यंत आलेले सगळे लेक्चर्स बघून घ्या. म्हणजे आत्तापर्यंत आलेले सगळे प्रश्न बघून घ्या. IPCवर आत्तापर्यंत कोणते कोणते प्रश्न आलेत हे सगळं तुम्ही एकदा बघून घेतलं की तुम्हाला आयडिया येऊन जाते की IPCवर आत्तापर्यंत सेक्शन नंबरवर प्रश्न आलेत हे तुमच्या लक्षात येतं. म्हणजे शेवटी कसं असतं, युद्ध जर करायचं असेल तर युद्धाची नेमकं युद्धामध्ये तुम्हाला चॅलेंज किती आहे हे तुम्हाला समजणं फार महत्त्वाचं असतं. आणि हे चॅलेंज समजण्यासाठी अगोदर BNSचे सगळे लेक्चर म्हणजे IPCचे सगळे प्रश्न बघून घ्यायचे. ठीक आहे, हे सगळं क्वेश्चन पेपर तुम्ही बघून घेतल्यानंतर मग बाकीचं पुढचं तुम्ही त्याच्या लेक्चर्स बघायला तुम्ही चालू करू शकता. मग ते 2-2 तासाचे तुम्ही टप्पे पाडलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या BNSचे लेक्चर बघायला चालू करायचं. 2 तास बसलं एकदा की 2 तास उठायचंच नाही. मोबाईल वगैरे आपला त्याच्यात बाकीच्या काही नोटिफिकेशन यायला नको किंवा म्हणजे अशा गोष्टी आपल्या ठेवायच्या मोबाईलमध्ये की कुणी आपल्याला तसं डिस्टर्ब वगैरे नको करायला. ठीक आहे, तुम्ही वाटलं तर एखादं म्हणजे आपण स्टेटस वगैरे टाकून ठेवा की जेणेकरून आपल्याला लोकांनी फोन नको करायला. डू नॉट डिस्टर्बचं स्टेटस टाकून ठेवा की म्हणजे ह्या दरम्यानच्या काळामध्ये मला कुणी डिस्टर्ब वगैरे नका करू. आणि शक्यतो अशा जास्त संपर्क तुम्ही टाळाच. ठीक आहे, म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे सगळ्या ज्या मोबाईलमधल्या ज्या आपल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांचं तुम्ही एक प्रकारे नोटिफिकेशन बंद करून ठेवा. मोबाईलमध्ये आपल्या एक नोटिफिकेशनचं टॅब सेटिंग असतं. त्या नोटिफिकेशनच्या सेटिंगमध्ये गेले की कुठल्या ॲप्लिकेशनचे नोटिफिकेशन बंद करायचे ते सगळे बंद करून टाकायचे. किंवा काही आता नवीन मोबाईलला डीप स्लीपिंग म्हणून एक ॲप्लिकेशन म्हणजे सेटिंग असते, त्या सगळ्या ॲप्लिकेशनला डीप स्लीपमध्ये टाकून द्यायचं. मग त्या ॲप्लिकेशनचं कुठलं नोटिफिकेशन येत नाही, आपला वेळ वगैरे जात नाही किंवा आपण डिस्टर्ब होत नाही. ठीक आहे, तर हेच तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. मग आता त्या वेळेमध्ये तुम्ही काय करायचं, आपले सगळे जे विषयांचे लेक्चर्स आहेत, BNSचे लेक्चर्स आहेत, समजा रोज तुम्ही 4-4 लेक्चर जर कंप्लीट केले तर तुमचं BNS लवकर कव्हर होऊन जाईल. BNSचे नोट्स मेंटेन होतील. BNSचे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर तुम्ही ऑलरेडी बघितलेले असतात आणि रोजच्या रोज तुमचं रिव्हिजन चालू असतं. एवढं सगळं केलं की तुमचा BNS कंप्लीट होऊन जाईल. पुढचे तुम्ही असं टार्गेट ठेवा की पुढचे 10 दिवस ते 15 दिवस. ठीक आहे, म्हणजे ह्या काही गोष्टी तुम्ही लिहून घ्या. पुढचे 10 ते 15 दिवस BNS मी जिकडे तिकडे सगळे लेक्चर बघून बाजूला काढणार आहे. ठीक आहे, असं एक तुम्ही टार्गेट ठेवा. त्याच्यानंतर हे सगळे जे रिव्हिजन आहे म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये काही रिव्हिजन लेक्चर असतात, आपण मध्ये रिव्हिजन लेक्चर घेत असतो, तर ते रिव्हिजन लेक्चरसुद्धा तुम्ही प्रॉपरली त्याच्यामध्ये अटेंड केले पाहिजेत. त्या रिव्हिजन लेक्चरमध्ये सगळ्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर दिले पाहिजेत. हे जे सगळे क्रिमिनल लॉज आहेत त्याच्यावर आपण रिव्हिजन लेक्चरसुद्धा घेणार आहेत. रिव्हिजन लेक्चरमध्ये असतं काय, मी फक्त आणि फक्त तुम्हाला MCQ सांगतो, म्हणजे तुम्हाला प्रश्न सांगतो, तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं असतं. आणि हे जे रिव्हिजन लेक्चर आपल्या कोर्समध्ये ऑलरेडी आलेले असतात, तुम्ही प्रवासामध्ये समजा तुम्ही प्रवास करत असाल, रेल्वेने तुम्ही जात असाल तर ते कानामध्ये इयरफोन टाकून आपलं रिव्हिजन लेक्चर ऐकत जायचं आणि त्याचं उत्तर आपण आपल्या मनामध्ये सांगायचं. आणि जर समजा कुठल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत नसेल तर ते थोडंसं साईडला लिहून ठेवायचं आणि आपलं घरी आल्यानंतर किंवा मोबाईल आपलं गुगल वगैरे करून त्या प्रश्नाचं उत्तर अगोदर बघून घ्यायचं. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते सक्सेस होण्यासाठी की आपल्याला येत नाही अशा प्रकारचं काही ठेवायचं नाही. ज्यावेळेस तुम्हाला माहिती नाही अशा प्रकारची काही गोष्ट तुम्ही ठेवत नाही त्यावेळेस तुमचं सक्सेस मिळण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये म्हणजे कन्फर्म होऊन जातात. कारण तुम्हाला प्रत्येकच गोष्ट येत असते. जिथे शेवटी रिव्हिजन लेक्चर म्हणजे तुम्हाला एक आरसा दाखवलेला असतो किंवा तो अभ्यास केलास पण तुला हे लक्षात नाही आहे, तो अभ्यास केलास पण तुला सेक्शन नंबर लक्षात नाही आहे, तो अभ्यास केलास पण तुला कन्सेप्ट असा प्रश्न विचारला तर तुला काही सुचत नाही आहे. तर हे जे तुमचा आरसा असतो त्या आरशामध्ये सारखं बघून आपल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहून घ्यायच्या. ठीक आहे, कधी असं होतं की आपण म्हणजे आता सेक्शन नंबर काही लोकांना लक्षात ठेवायला फार प्रॉब्लेम असतो. तर ह्या सेक्शन नंबरचा तुम्ही उपाय काय केला पाहिजे, चॅप्टरायझेशन आपलं त्याच्यामध्ये करून घ्यायचं. सगळ्या विषयांचे इंडेक्स जे आहेत ते इंडेक्स बनवून आपल्या घरामध्ये लावून टाकायचे. आपली जी स्टडी रूम आहे, ठीक आहे, जिथे आपण अभ्यास करतो, आपल्या बेडच्या आजूबाजूला वगैरे तुम्ही काय करू शकता, ज्या विषयांचे तुम्हाला सेक्शन नंबर लक्षात राहत नाहीत त्यांचे चार्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये बनवून लावून टाका. कारण ते लक्षात राहिलेच पाहिजेत. जर JMFC तुम्हाला सेक्शन नंबरचा प्रश्न म्हणजे एकदम पांचट प्रश्न असतो, पण तरीसुद्धा JMFC विचारतच का नाही, मग विचारत असल्यानंतर ते जे आपल्याला लक्षात राहत नाही ते आपल्या त्याच्यामध्ये टाकून ठेवायचे. सेक्शन नंबर जे आहेत हे सगळे सेक्शन नंबरमध्ये सगळेचे सगळे सेक्शन नंबर लक्षात ठेवायची गरज नाही. BNSमध्ये जे सेक्शन मी तुम्हाला शिकवलेले आहेत, ठीक आहे, ह्या समजा तुम्हाला थेफ्टवरचा सेक्शन आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक्स्टॉर्शनचा सेक्शन आहे, मधातले बाकीचे समजा काही विसरले तरी चालतात, पण जे मी स्वतः तुम्हाला सेक्शन नंबर लिहून दिलेत, जे तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगितले तेवढे सेक्शन नंबर लक्षात ठेवायचे. हे फार जास्त नाही आहेत. सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये काही ऑर्डर्स आहेत, त्या ऑर्डरचे नंबरसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. ऑर्डर्समधले काही महत्त्वाचे रूल्स आहेत ते रूल्ससुद्धा लक्षात ठेवावे लागतात.
पण हे फार मग अवघड होतं का, एवढ्या 51 ऑर्डर, त्याच्यानंतर एवढं सगळे त्याच्यातले रूल्स वगैरे, मग मला कसं लक्षात ठेवायचं? हे असं अजिबात नाही आहे. कोणत्याही ऑर्डरमध्ये फक्त 1-2 रूल्स असतात जे महत्त्वाचे असतात. लोकं प्रॅक्टिसमध्ये ते लोकं बोलताना त्याचा उच्चार करतात. त्यामुळे तेवढेच रूल फक्त लक्षात ठेवायचे. एकदम गाढव कामसुद्धा अजिबात करायचं नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला असं सांगेल की जेवढे रूल्स सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये आहेत त्याच्या फक्त 2 ते 3% रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 2 ते 3%. पण हे 2 ते 3%वरच आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत, इथून पुढे सुद्धा येतील. जे प्रश्न विचारणारा जो माणूस आहे त्यालासुद्धा हे 2 ते 3%च माहिती असतात, कारण ते सगळे नेहमी रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये चर्चेमध्ये असतात. ठीक आहे, हे स्मार्ट वर्क फक्त आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे सगळ्याच विषयांच्या बाबतीत. ठीक आहे, CPC आता आपण CPC आता आपण सुरू करणार आहेत, पहिला सब्जेक्ट तुमचा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं लवकरच लक्षात येऊन जाईल. आणि हे महत्त्वाचे 3 मोठे क्रिमिनल लॉज आपले संपले. त्याच्यानंतर सिव्हिल प्रोसिजर कोड जर आपला संपला तर बाकीच्या कुठल्याही कायद्यामध्ये तुम्हाला असं वेळ लागणारं किंवा टाईम कन्झ्युमिंग अशा प्रकारचं काही नाही आहे, किंवा समजायला बाकी कुठलंही काही आपल्याला अडचण येणार नाही. ठीक आहे, बाकीचं सगळं मग कमी वेळेमध्ये आपल्या चांगल्या पद्धतीने आपल्याला ते कव्हर करता येऊ शकतं. ठीक आहे, तर तुम्ही जे आता वेळ काढलेला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, दिवसभरामध्ये तुमच्यापैकी काही लोक असे असतील ज्यांच्याकडे 8 तास असतील, ज्यांच्याकडे 10 तास असतील. महत्त्वाचं काय आहे, तुम्ही तुमचा टाईम तुमच्या पद्धतीने बनवू शकता. महत्त्वाची एकच गोष्ट करायची की 2 तास फक्त आणि फक्त रिव्हिजन करा. 2 तास रिव्हिजन, अर्धा तास MCQ सॉल्विंग. ठीक आहे, एवढं जर तुम्ही केलं, बाकी मग तुम्ही तुमच्या पद्धतीने 2-2 तासाचे टप्पे पाडा. सुरुवातीला लेक्चर बघायचे बाकी आहेत ना, तर लेक्चर त्या 2-2 तासाच्या टप्प्यामध्ये बघून घ्या. 2 तास लेक्चर बघितल्यानंतर थोडासा गॅप घ्या. डायरेक्ट 2 तासाच्या नंतर लेक्चर बघत बसायचं नाही. ठीक आहे, त्याचा थोडासा आउटकम तुमचा कमी येईल. मग थोडंसं वाटलं तर तुम्हाला तुमची जर कॅपॅसिटी जास्त असेल तर मग थोडंसं रिव्हिजन करा. त्याचंच काम बदला. 2 तास लेक्चर बघितल्यानंतर 2 तास रिव्हिजन करा. 2 तास नोट्स काहीतरी मेंटेन केल्या, त्याच्यानंतर तुम्ही वेगळं काहीतरी काम करू शकता. ठीक आहे, मग रिव्हिजन त्याच्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, जसं मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कस केले पाहिजेत. हे पहिल्यांदाच करायचं कुठल्या विषयाचं. त्याच्यानंतर त्या विषयाचे आपले लेक्चर्स बघितले पाहिजेत. डिस्कशन प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं तुमचं सगळं झाल्यानंतर मग आपले त्या विषयाचे लेक्चर बघा. त्याच्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग वगैरे जे आपल्या रिव्हिजनचे आहेत त्याच्यानुसार तुम्ही स्वतःचं रिव्हिजन करून घ्या. त्याच्यानंतर क्लासच्या नोट्स आपल्या, हे तर तुम्ही रोज 2 तास तुम्ही रिव्हिजन करणार आहात, पण तुम्ही सगळं मेंटेन करा प्रॉपर. असा कंटाळा ह्याच्या अजिबात करायचा नाही. म्हणजे मला थोडासा प्रॉब्लेम आहे, मला असं आहे तसं आहे असं म्हणून तुम्ही क्लासच्या नोट्सचा कंटाळा अजिबात करू नका. क्लासच्या नोट्स मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो, क्लासच्या नोट्सचा तुम्हाला फार जास्त फायदा परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला होत असतो. ठीक आहे, कारण त्या नोट्स आपण बऱ्याच वेळेस लिहिलेल्या असतात, बऱ्याच वेळेस आपण त्या वाचलेल्या असतात, त्याच्यावर आपण बरीच गिरवागिरवी केलेली असते, बरंच हायलाईट केलेलं असतं, आणि आपण लिहिलेलं जे असतं ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कामाला येत असतं. त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही नोट्स जे आहेत ते आपल्या प्रॉपर मेंटेन ठेवा. रोजच्या रोज त्याचं रिव्हिजन करा. त्याच्यानंतर बेरॅटचं रीडिंग, जे 2-2 तासाचे तुम्ही टप्पे पाडलेले आहेत, ज्यांच्याकडे 8 तास आहेत त्यांना अजून समजा त्यांच्याकडे 3 टप्पे असतात, तर काय करायचं, बेरॅटचं रीडिंग चालू करायचं. आणि शक्यतो बेरॅटचं रीडिंग कोणत्या बेरॅटचं रीडिंग करायचं सुरुवातीला, म्हणजे प्रायोरिटी कशी ठरवायची, की ज्या विषयाचे तुम्ही लेक्चर बघितलेले आहेत. समजा आता तुमच्या कोर्समध्ये BNSचे लेक्चर आहेत, अगोदर BNSचे सगळे लेक्चर तुम्ही बघून काढले ना, त्याच्यानंतर BNSचं बेरॅट वाचायचं. ठीक आहे, ह्याच्यामुळे होतं काय, तुमचा टायमिंग जो आहे तो तुमचा 3 पट टायमिंग वाचतो. तुम्ही जर समजा BNSचं तुम्ही लेक्चर आपले ऐकलेच नसतील आणि तुम्ही जर एकदमच BNSचे बेरॅट वगैरे तुम्ही वाचायला लागले, तर आपल्याला वाटतं की आपल्याला समजा लक्षात येते, सगळं व्यवस्थित होतं आहे, पण जेवढा वेळ लागायला पाहिजे त्याच्यापेक्षा 3 पट आपला वेळ लागतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय सोडून द्यायचं हे पण आपल्याला कळत नाही. BNSमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपण बरेच सेक्शन्स त्याच्यामध्ये काही सेक्शन्स आपण त्याच्यामध्ये सोडून दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे जेवढं जे प्रॉबेबल विचारलं जाऊ शकतं, जिथे चान्स आहे विचारण्याचा, ती प्रत्येकच गोष्ट कव्हर केलेली आहे. एकट्या BNSवर 62 लेक्चर म्हणजे खूप जास्त डोक्यावरून पाणी गेलं. ठीक आहे, करायचं ते जवळपास कव्हर केलेलं आहे, पण तरीसुद्धा काही सेक्शन्स ज्याच्यावर प्रश्न विचारण्याचे सूत मात्र शक्यता नाही, अजिबातच प्रश्न कुठल्याच परीक्षेला येणार नाही. ठीक आहे, ते सेक्शन आपण सोडून दिलेले आहेत. हे सेक्शनसुद्धा बेरॅट वाचताना सुद्धा तुम्ही स्किप करू शकता. हे कळण्यासाठी त्याच बेरॅटला वाचायचं अगोदर ज्याचे तुम्ही लेक्चर्स बघितलेले आहेत. मग BNS तर तुम्ही एक रीडिंग कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मग तुम्ही भारतीय साक्ष अधिनियमचं तुम्ही लेक्चर बघितले. भारतीय साक्ष अधिनियमचे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले जे आपल्या कोर्समध्ये आहेत. ठीक आहे, त्याचे तुम्ही वेगळे काढलेले प्रश्न सगळे सोडून घेतले, त्याच्यावर तुम्ही लेक्चर बघितलं, क्लासच्या तुम्ही त्याच्या नोट्स प्रिपेअर केल्या. हे झाल्यानंतर मग तुम्ही काय करायचं, भारतीय साक्ष अधिनियमचा जो बेरॅक्ट आहे तो बेरॅक्ट तुम्ही वाचून काढायचा. ठीक आहे, वाचून काढायचा म्हणजे डायरेक्ट वाचून काढायचा नाही, आपल्यासोबत हायलायटर वगैरे ठेवायचं, प्रॉपर सगळ्या गोष्टी हायलाईट करायच्या. ठीक आहे, बेरॅक्टच्या आजूबाजूला तुम्ही काही गोष्टी लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, खाडाखोड करा, गिरगिर करा, जेवढं तुम्ही सगळं करणार आहात ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला परीक्षेमध्ये आठवत असते. ठीक आहे, आपले पुस्तकं एकदम
म्हणजे चकाचक राहिले पाहिजेत. आपण पुढच्या आपण LLB सेकंड इयरला गेलो की फर्स्ट इयरचे पुस्तक आपल्याला काही विकायचे नाही आहेत. हे बेरॅक्ट आपल्यासोबत कायम आपल्याला ठेवायचे आहेत आणि आपल्याला ह्याच्यावर आपण सक्सेस झालो, यश आपल्याला मिळालं म्हणजे त्या पुस्तकाचं काम सॉल्व्ह झालं. ठीक आहे. म्हणजे मागच्या लोकांना पुस्तकं विकायची असतात. आपण त्या 8वीला 9वीला 10वीला असतो त्यावेळेस पुस्तक खराब करायचं नाही, नाहीतर खालचा माणूस विकत घेत नाही, खालचा विद्यार्थी विकत घेत नाही. ज्याचे पुस्तकं एकदम स्वच्छ असतात त्याचे पुस्तकं विकत घ्यायला लोक एकदम तयार असतात. तर तसं काही तुम्ही सांभाळत बसायचं नाही. जेवढं गिरवताल तुम्ही, जेवढं खाडाखोळ करताल, जेवढं त्या पुस्तकावर लिहिताल, हायलाईट जेवढं करताल, तेवढं तुम्हाला ते परीक्षेमध्ये. एक मिनिट, याला काय प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. म्हणजे तेवढा बेरॅक्ट जो आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये कामाला येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही काय काय केलं, तुम्ही त्या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्या क्लासचे सोडवले. त्याच्यानंतर तुम्ही क्लासचे लेक्चर्स बघितले. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं रिव्हिजनसुद्धा केलं रेकॉर्डिंग थ्रू. त्याच्यानंतर तुम्ही क्लासचे नोट्स पण प्रिपेअर केले. तुम्ही त्याचं बेरॅक्टचं रीडिंग पण केलं. ह्या 5 गोष्टी झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, त्या विषयाचे तुम्ही टेस्ट सोडवायच्या. आपल्या क्लासमध्ये जेवढ्या काही टेस्ट आहेत त्या विषयावर आलेल्या, पर्टिक्युलर BNSवर जेवढ्या टेस्ट आलेल्या आहेत त्या BNSच्या टेस्ट तुम्ही त्याच्यामध्ये सोडवायच्या. भारतीय साक्षर अधिनियमावर समजा ज्या काही टेस्ट येतील त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या टेस्ट मग तुम्ही त्याच्यामध्ये सोडवायच्या. हे सगळं टेस्ट सोडवल्यानंतर लास्ट इयरचे सगळे क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर मग तुमचं त्याच्यामध्ये त्या विषयाची चांगल्या पद्धतीने तयारी झाली असं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. म्हणजे एक बेसिक पद्धतीने तो कायदा आपला तयार होतो. अशा पद्धतीने सगळेच्या सगळे 12 विषय आपल्या अगोदर तयार करून घ्यायचे आणि हे झाल्यानंतर मग आता काय करायचं, नेक्स्ट स्टेज. म्हणजे असं समजायचं की आता आपण सगळ्या 12 विषयांचे लेक्चर्स बघितले, त्याचं रिव्हिजन केलं, नोट्स वाचल्या, बेरॅक्टचे एक रीडिंग झाले. आता त्याच्यात थोडंसं जरा कॉन्क्रीट करण्यासाठी काय करायचं की त्याच्या नोट्सचं तुम्ही थोडंसं ऑडिओ क्रिएशन करू शकता. म्हणजे थोडंसं आपलं मोबाईलवर वगैरे ऑडिओ रेकॉर्डिंग चालू करायचं. एका कन्सेप्टबद्दल आपल्याला काय समजलं आहे आपण स्वतः बोलून दाखवायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं रेकॉर्डिंग बंद करायचं. परत दुसरी डेफिनेशन वाचायची, रेकॉर्डिंग तोपर्यंत बंद ठेवायचं. पुन्हा रेकॉर्डिंग चालू करायची, थोडक्यात ती डेफिनेशन सांगायची, रेकॉर्डिंग बंद करायचं. म्हणजे असं करत करत तुम्ही सिव्हिल प्रोसिजर कोडचं एक फार तर फार 40 मिनिटाचं रेकॉर्डिंग बनवायचं. ठीक आहे. BNSS तर त्याच्यामध्ये तुम्ही परत 45-50 मिनिटाचं रेकॉर्डिंग बनवायचं. अशा पद्धतीने एका विषयाचं तुम्ही, ठीक आहे, फार तर फार 1 तासाचं, सव्वा तासाचं, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट वगैरे फार लहान कायदे आहेत, यांचं 15-15 मिनिटाचं फक्त रेकॉर्डिंग बनतं. अशा पद्धतीने सगळे रेकॉर्डिंग वगैरे तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर त्याचे सेक्शनचे चार्ट वगैरे तुम्ही काढू शकता. चॅप्टरचं नाव, खाली चार्टचे वेगवेगळे डायग्राम वगैरे अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. हे सगळं करणं म्हणजे काय की त्या विषयावर अजून जास्त काम करणं. आणि हे सगळं केलेलं जे काम आहे याच्यामुळे तुमचा कधीच कन्फ्युजनमुळे एखादा MCQ चुकणार नाही. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आता जागा तर यावेळेस जास्त असणार आहेत, पण ज्यावेळेस कमी जागा असतात ना त्यावेळेस थोडंसं कॉम्पिटिशन टफ असतं. त्याच्यामध्ये चुकीला अजिबात माफी नसते. तर आपल्याला जागा जास्त असू द्या किंवा कमी असू द्या, काही जरी असलं तरी आपली तयारी फार चांगल्या लेवलची किंवा नेक्स्ट लेवलची आपली असायला पाहिजे. कुठलंच प्रश्न आपलं सिली मिस्टेकमुळे किंवा कन्फ्युजनमुळे आपलं सुटायला नाही पाहिजे. ठीक आहे. ह्याच्यासाठी आपलं क्लासेसच्या टेस्ट आपण सोडवायच्या. टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला खाली दाखवतं की कोणते प्रश्न चुकले. जे प्रश्न चुकले त्या प्रश्नावर थोडासा विचार करायचा की हा प्रश्न कसा काय चुकला. तुम्ही स्वतः विचार करायचा की हा प्रश्न का चुकला माझा. चुकलेल्या प्रत्येक प्रश्नावर थोडंसं डोकं आपटल्याशिवाय शांत बसायचं नाही. ठीक आहे. मग तुम्हाला त्याच्यातनं लक्षात येईल की माझा हा प्रश्न चुकला कारण हा प्रश्न सेक्शन नंबरवर होता, मला सेक्शन नंबरच माहिती नव्हता. मग मी काय केलं पाहिजे, लगेच त्याच्यावर ॲनालिसिस करायचं. मग मी ह्या विषयाचे सगळे सेक्शन नंबर आता बाजूला काढतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वाटलं तर विचार करायचा, थोडंसं बसल्या शांत बसून विचार करायचा की काय सेक्शन नंबर होते. आणि जे सेक्शन नंबर तुम्हाला आठवत नाही, जे तुम्ही सारखं विसरता, इंडेक्समध्ये त्या सगळ्या सेक्शन नंबरला स्टार करून ठेवायचं. ठीक आहे. सगळ्या सेक्शन नंबरला जे तुम्हाला लक्षात राहत नाही त्यांना स्टार करून ठेवायचं. हे कधी करायचं, एकदा 2दा 3दा 4दा तुम्ही वहीचं रोज रिव्हिजन केल्यानंतर. ठीक आहे. आता जर लगेच तुम्ही स्टार करायला बसलं तर सगळं इंडेक्सच तुम्ही गिरवून टाकाल. ठीक आहे. त्यामुळे आत्ताचा विषय नाही आहे, हे सगळं कुठलं आहे, हे सगळं नेक्स्ट लेवलचं आहे. सगळे 12 विषय आपले झाल्यानंतर त्याचं तुम्ही रिव्हिजन केल्यानंतर, त्याचे तुम्ही क्लासचे नोट्स आपले तयार केल्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या क्लाससोबत होतात. क्लासमध्ये कन्सेप्ट क्लिअर होतात, क्लासमध्ये नोट्स मेंटेन होतात, क्लासच्या सोबत MCQची बऱ्याचपैकी तयारी होत असते, सगळ्याच गोष्टी होत असतात. हे जे 7 ते 9चा जो आपला टायमिंग आहे, ह्या टायमिंगमध्ये सोबतच तशा बऱ्याच गोष्टी होणार आहेत.
ठीक आहे. पण बाकीचं जे काही राहणार आहे, बेरॅक्टचे रीडिंग राहतील समजा तुमच्या, एक रीडिंग तशी क्लासमध्ये बेरॅक्टची पण होत असते. आपण असं डायरेक्ट तुम्हाला ब्लाइंडली शिकवत नाही, पाठीमागे माझा बेरॅक्ट असतो, तो बेरॅक्ट मी तुम्हाला दाखवत शिकवत असतो. मग तुम्ही पण आपला बेरॅक्ट आपल्या समोर ठेवायचा आणि आपल्यासोबतच तुम्ही बेरॅक्टला वगैरे तुम्ही काय करू शकता, काही हायलाईट वगैरे करू शकता. म्हणजे एक रीडिंग क्लासच्या सोबत तुमचं बेरॅक्टचं सुद्धा होऊ शकतं. ज्यांना हे थोडंसं जड वाटतं त्यांनी क्लासमध्ये बेरॅक्ट गिरवत बसायची गरज नाही. ठीक आहे. म्हणजे समजा मी जे काही समजा गिरवलेलं आहे ते सगळं तुम्ही लगेच सोबत करावं असं काही अपेक्षित नाही. तुम्ही नंतर करू शकता. क्लासचं समजा काही लोक असं करू शकतात, 7 ते 9 मी जे क्लासमध्ये शिकवलेलं आहे ते हे झालं की क्लास झाला की 9 ते 11 तुम्ही तुमचं बेरॅक्टचं गिरविंग करून घ्या. ठीक आहे. म्हणजे जे क्लासमध्ये शिकलेलं आहे त्याचा बेरॅक्ट लगेच जर तुम्ही गिरवागिरवी करून घेतली, तुम्हाला बेरॅक्ट समजायला अजिबात वेळ लागणार नाही. महत्त्वाचं काय असतं इथून पुढे, आता महत्त्वाचं काय, वेळ. 3च महिने आपल्याकडे आहेत. ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही सिव्हिल प्रोसिजर कोड स्वतःहून वाचत त्याची उकल जर करत बसले तर अशा वेळेस आपला सगळा वेळ त्याच्यामध्ये निघून जाईल आणि ते बेरॅक्ट तुम्हाला समजायलाच 3 महिने निघून जातील. पण मी ज्यावेळेस तुम्हाला क्लासमध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड शिकवून टाकेल आणि मी शिकवल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस त्याचा बेरॅक्ट वाचणार, तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन असं काहीच वाटणार नाही. तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल की त्याच्यामध्ये काय आहे, ऑलरेडी तो कन्सेप्ट आपला क्लिअर असेल. फक्त बेरॅक्टमध्ये तुम्हाला काय ते तुम्हाला गिरवून वगैरे काही मधातले खाचखळगे जे असतात, काही राहिलं समजा माझ्याकडनं, ठीक आहे, तर ते सुद्धा तुमचं क्लिअर होत असतं. तसं आपल्याकडनं राहण्याचे चान्सेस कमी असतात. ह्याचं कारण मी फार एक्सपर्ट आहे असं मी अजिबात म्हणत नाही आहे. राहण्याचे चान्सेस कमी का असतात, कारण तुम्ही सगळे लोक सोबत आहेत. ठीक आहे. तुमचे काही त्याच्यामध्ये आपण तोंड बांधून लेक्चर घेत नाही आहेत. तुम्ही सगळे लोक प्रत्येक, जर माझ्याकडनं काही राहिलं तर तुमच्या इथं तोंड चालूच आहेत. ठीक आहे. तुम्ही इथे खाली कमेंट करून लगेच सांगत असता की सर इथलं राहिलं तिथलं राहिलं. क्लासच्या नोट्ससुद्धा आपल्या एकदम परफेक्ट असतात. परफेक्ट असण्यामागे मी परफेक्ट आहे म्हणून नोट्स परफेक्ट आहेत असं मी अजिबात म्हणत नाही. माझ्याकडनं सुद्धा बऱ्याच गोष्टी राहतात, पण तुमच्यातलं कुणी ना कोणी ते 100% सांगतं की सर हे आपलं लिहायचं राहिलं म्हणून. त्याच्यामुळे ती सुद्धा प्रत्येक गोष्ट आपल्या नोट्समध्ये आलेली असते. ठीक आहे. नोट्सवर एवढं जास्त रिलाय व्हा असं मी तुम्हाला का म्हणतो आहे, कारण हे जे तुमचे 700-800 लोक तुम्ही क्लासमध्ये असता, हे एवढ्या सगळ्या लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये बरंच कॉन्ट्रीब्यूट केलेलं असतं. काही कुठलं राहिलेलं असेल तर ते त्याच्यामध्ये आपण टाकलेलं असतं. त्याच्यामुळे जवळपास प्रत्येक गोष्ट आपल्या नोट्समध्ये इन्क्लूड असते. त्याचं तुम्ही रिव्हिजन करणं ते आपल्यासाठी गीता आहे, बायबल आहे, ठीक आहे, जे काही समजा तुमचा धर्म आहे, कुराण वगैरे, तर त्या धर्माचा जे ग्रंथ आपल्यासाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपला सगळ्यात महत्त्वाचा धर्म काय असतो, आपला सगळ्यात महत्त्वाचा धर्म म्हणजे आपले जे आईवडील आहेत त्या सगळ्यांसाठी आपण काहीतरी यश करून दाखवणं, त्यांच्या कष्टाचं फळ देणं, हे आपल्यासाठी सगळ्यात मोठा धर्म आहे. ठीक आहे. फक्त हिंदू पालन करणं, मुस्लिम पालन करणं, ख्रिश्चन पालन करणं हा आपला सगळ्यात मोठा धर्म आहे असं जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, ज्यांचं आयुष्य आपल्यासाठी झिजत आहे, त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हा आपला सगळ्यात मोठा धर्म आहे. मग ते पूर्ण करणारा धर्मग्रंथ कोणता आहे, ते पूर्ण करणारा धर्मग्रंथ म्हणजे आपली क्लासची वही आहे, ज्याच्यामध्ये जवळपास विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न आपण टाकलेला आहे. त्या वहीचं रोज 2 तास पठण करायचं. जसं तुम्ही तुमच्यातलं कोणी धार्मिक असेल, जसं आपण पारायण करतो, तर ते पारायण केल्यासारखं तुम्ही त्या वहीचं त्याच्यामध्ये पारायण केलं पाहिजे रोजच्या रोज. त्याच्यातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ओवी वगैरे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सेक्शन रोज वाचले पाहिजेत, इंडेक्स तुम्ही रोज वाचले पाहिजेत, रोजच्या रोज त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे. हे सगळं जर केलं तर तुम्ही तुमच्या धर्मामध्ये, ठीक आहे, जो तुमचा धर्म आहे आईवडिलांचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा, ठीक आहे, ते धर्मामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये 100% यशस्वी होणार. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मी जे तुम्हाला सांगतो आहे, मी एवढं कॉन्फिडन्सने बोलत असतो की म्हणजे असं 100% होणार आणि ते मी करून दाखवलेलं आत्तापर्यंत. ठीक आहे. जे जे विद्यार्थी आपले क्लासेसबद्दल फीडबॅक सांगतात, ठीक आहे, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही ऐकून घेत जा की आपण सगळं सांगितलेलं आणि ते सगळं झालेलं आहे त्या पद्धतीने. तुम्ही ज्यावेळेस परीक्षा देणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट सरांनी शिकवलेली आहे, प्रत्येक गोष्ट पेपरमध्ये तशा प्रकारचे आलेले आहे. आपण बॅचेसचे सुद्धा फीडबॅक टाकलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे माझ्यावर ब्लाइंडली तुम्ही विश्वास ठेवा. ठीक आहे. आत्तापर्यंत तसा कुणाचा माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे ह्या म्हणजे आपल्या अशा बॅचमध्ये तसा काही विश्वासघात कोणाचा झालेला नाही आहे. तुम्ही ब्लाइंडली विश्वास ठेवा. रोजच्या रोज मी सांगेल त्या प्रकारच्या गोष्टी करा, तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही. सगळ्या विषयांचं रोजच्या रोज चांगलं रिव्हिजन करणे, रोजच्या रोज त्या वहीचं रिव्हिजन करणे, रोजच्या रोज बेरॅक्टचं रिव्हिजन करणे, अशा पद्धतीने जर केलं तर काही त्याच्यामध्ये गोष्ट आपल्या बाकी राहणार नाहीत. ठीक आहे. तर हे झालं क्लासेसच्या टेस्टचं रिव्हिजन करायचं असू द्या, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपरचं रिव्हिजन असू द्या, ॲडिओ क्रिएशन असू द्या, डिफिकल्ट सेक्शन मार्किंग हा एक पार्ट असतो. डिफिकल्ट सेक्शन मार्किंग म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही क्लासेसच्या टेस्ट सोडवायला गेले, क्लासेसच्या टेस्ट जेवढ्या आता पण आत्तापर्यंत घेतलेल्या आहेत, ठीक आहे, आता मी म्हणजे जसं BMC सारख्या वगैरे ज्या टेस्ट आहेत, आपण आत्तापर्यंत वगैरे काय केलेलं आहे की समजा IPCची आपण एक टेस्ट घेतलेली आहे, ठीक आहे, आपण त्याच्यानंतर समजा BNSSची वगैरे आपण समजा एखादी टेस्ट घेतलेली आहे. असा एक प्रकार आपण ह्याच्या अगोदरपर्यंत आपण करत होतो. पण एवढ्या लेवलचं आता आपण हे का करत होतो, कारण आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त हाय लेवलचं कॉम्पिटिशन आपल्याला कुणाला माहितीच नव्हतं.
पण आता आता आपण बाकीचे सुद्धा यावेळेस आपण BMCचे क्लासेस घेतले. जे जे लोक निरीक्षक पदासाठी वगैरे क्लास समजा परीक्षा देत होते, तर यांचेसुद्धा आपल्याकडे त्याच्यामध्ये जवळपास 2-2.5 हजार ॲडमिशन होते. तर हे जे सगळे विद्यार्थी आहेत, म्हणजे एवढं टफ लेवलचं कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, म्हणजे ते एकाच कायद्यांवर 10-10 टेस्ट घेतले आम्ही तिथे. ठीक आहे, आता जवळपास 8 टेस्ट टाकलेले आहेत, अजून 2 टेस्ट टाकायच्या आहेत. BMCच्या एकाच कायद्यावर 8-8, 10-10 टेस्ट. आम्ही ज्यावेळेस लॉ ऑफिसरची BMCची टेस्ट घेतली, त्यावेळेस 2च टेस्ट घेतले होते आम्ही. तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपले म्हणजे एवढे सिलेक्शन्स आपले झाले. 51 पैकी 36 सिलेक्शन BMCच्या एक्झाममध्ये आपल्या क्लासचे झाले. का तर लॉमध्ये तेवढं कॉम्पिटिशनच नव्हतं. 2 टेस्टसुद्धा विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला, कायदा चांगला अभ्यास केला होता, त्याच्यावर विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न माहिती होता पोरांना, त्याच्यामुळे तेवढे सिलेक्शन झाले. पण कॉम्पिटिशन ज्यावेळेस ह्या MPSCचं वाढलं निरीक्षक पदाचं, त्यावेळेस त्याच्यामध्ये लाखो विद्यार्थी फॉर्म भरणारे. मग तिथे त्याच्यामध्ये आम्ही जास्त पद्धतीने तयारी केली. आता JMFCला सुद्धा आपल्याला तशा पद्धतीने तयारी करायची आहे. भारतीय साक्ष अधिनियमावर जेवढ्या टेस्ट बनतील, ठीक आहे, जेवढे प्रॉबेबल MCQ बनतील, ह्या सगळ्या प्रकारच्या टेस्ट मी तुम्हाला बनवून देणार आहे. मी तुम्हाला तुमची फीस घेताना किंवा ॲडमिशन घेताना मी तुम्हाला असं सांगितलं नाही की मी BNSवर त्याच्यामध्ये एवढ्या टेस्ट बनवतो, तेवढ्या टेस्ट बनवतो, असं काही मी सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, पण तरीसुद्धा आपण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे शेवटी कसं असतं की आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा करत असू तर आपल्याला त्या गोष्टी इन टाईम काय काय कंप्लीट होतात हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे माहिती कधी नसतं त्याच्यामध्ये. विनाकारण तुम्हाला असं नको वाटायला की सरांनी सुरुवातीला ॲडमिशनच्या वेळेस सांगितले की भारतीय साक्ष अधिनियमावर 10 टेस्ट होत्या, ठीक आहे, 10 टेस्ट घेणार आहे, आणि मग सरांनी तर शेवटी ऐनवेळी त्याच्यामध्ये 10 टेस्ट तर झाल्याच नाहीत, असं तुमच्यापैकी कुणाला वाटू नये. ठीक आहे, म्हणून त्याच्यामध्ये ॲडमिशन करत असताना त्या ॲडमिशनच्या ब्रॉशरमध्ये आपण कुठे सांगितलं नाही की BNSवरच आम्ही 10-10 टेस्ट घेणार आहेत. ठीक आहे, पण हा माझा एक प्रयत्न असणार आहे की त्या विषयावर तेवढ्या प्रकारच्या टेस्ट आपण घेऊ, जेणेकरून कुठलीच गोष्ट आपल्या हातातून निघाली नाही पाहिजे. भारतीय साक्ष अधिनियमावर लेक्चर तर आपण करतोयच, प्रत्येक गोष्ट आपण क्लिअर करतोय, सगळं काय आपण करतोय. पण हे सगळं करत असताना त्याच्यावर प्रत्येक MCQ तुम्हाला मी विचारूनसुद्धा बघणार आहे, आणि तुम्हालासुद्धा तो MCQ सोडून बघायचा आहे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण म्हणतो की म्हणजे आपण चॅलेंज देत असतो दरवेळेस MPSCला की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांशिवाय रिझल्ट लावून दाखवा. ठीक आहे, पण ही JMFC वगैरे किंवा बाकीच्या ज्या लॉच्या ज्या एक्झाम असतात, ह्याच्यामध्ये तर 80% सिलेक्शन्स आपल्या क्लासेसचे व्हावेत. ठीक आहे, याच्यासाठी आपला नेहमी प्रयत्न असतो, आणि होतात पण बऱ्याच एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे, पण त्याच्यासाठी जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर हे सुद्धा MCQ एवढ्या प्रकारचे आपल्याला बनवावे लागतील. आणि यासुद्धा अँगलवर आपल्याला जसं MPSCमध्ये जसं कॉम्पिटिशन आहे, ज्युडिशरीमध्ये तेवढं कॉम्पिटिशन नाही आहे म्हणून आतापर्यंत आपण ते त्या पद्धतीने आपण केलं, पण आपणच हे कॉम्पिटिशन अशा लेवलपर्यंत आपण घेऊन जाऊ जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांसोबत बाकी विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन करणं अवघड होऊन जाईल. ठीक आहे, एवढ्या लेवलपर्यंत आपल्याला आता इथून पुढे आपल्याला तयारी करायची आहे. भारतीय साक्ष अधिनियम वगैरे तुम्ही फक्त लेक्चर बघा सगळे. मी शिकवलेलं प्रत्येक लेक्चर तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे, तुमचं काम काय आणि माझं काम काय मी तुम्हाला सांगतो आहे. आपल्याला एकदम जोरदार रिझल्ट आणायचा ना. ठीक आहे, म्हणजे आपला रिझल्ट असा आपल्याला आणायचा की आपल्यासोबत कोणी कॉम्पिटिशन करायचा विचारसुद्धा करू शकला नाही पाहिजे. ठीक आहे, एवढं आपलं मेरिट असलं पाहिजे. मग त्याच्यासाठी माझं काम काय आहे की मी तुम्हाला प्रत्येक 12 विषयांचा प्रत्येक कन्सेप्ट मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं पाहिजे, तो मी सांगणार. मी त्याच्यामध्ये अजिबात कमी पडणार नाही. मला जिथे कुठे वाटतं MCQ विचारला जाऊ शकतो ती प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला शिकवणार. मी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून देणार. आणि एवढंच नाही तर मी तुम्हाला त्याच्यावर MCQ सुद्धा विचारून देणार आहे की कशा पद्धतीने MCQ तुम्हाला येऊ शकतो. तुमचं काम काय की एकही लेक्चर मिस करायचं नाही. एकही वहीमध्ये लिहिलेली आपले नोट्स त्याच्यामध्ये एखाद्या दिवशी लेक्चर ऐकलं नाही, त्याच्यात त्या दिवशीचे 2 MCQ तुम्हाला परीक्षेला आले, तर ह्याच्यामुळे होतं काय की 2 MCQ आपण मागे पडतो. 2 प्रश्न आपले चुकतात, त्याच्यात निगेटिव्हमध्ये अजून काहीतरी आपले मार्क कमी होतात. तर असा प्रकार आपल्याला अजिबात होऊ द्यायचा नाही. ठीक आहे, तुम्ही प्रत्येक लेक्चर ऐका, प्रत्येक नोट्स मेंटेन करा, प्रत्येक MCQ सोडून बघा, आणि जो MCQ तुम्हाला सुटला नाही, ठीक आहे, माझ्या MCQ बनवल्याला तो अर्थ राहणार नाही जर तुम्ही ते MCQवर जे तुमचं चुकतं आहे त्याच्यावर तुम्ही विचार केला नाही. ठीक आहे, जिथे तुमचं चुकतं आहे, तुम्हाला वाटते ना माझे सेक्शन नंबरवरचे प्रश्न चुकत आहेत, तर थोडंसं त्याच्यावर डोकं आपटा. सेक्शन नंबर त्याच्यामध्ये डोकं आपटा म्हणजे मोबाईल डोक्यात आणून घेऊ नका. ठीक आहे, डोकं आपटा म्हणजे काय करा की ते तुम्ही चार्ट बनवा. मग ठीक आहे, जे सेक्शन नंबर विसरतात ते सेक्शन सगळे लिहून घ्या. ठीक आहे, आपल्या ते जिथं झोपतो आपण तिथे लावून ठेवा. मोबाईलवर वाटलं तर तुम्ही मोबाईलवर आपल्या स्क्रीनशॉटला तुम्ही लावून ठेवा. ठीक आहे, स्क्रीनशॉटवर जरी लावून ठेवलं काही सेक्शन त्याच्यामध्ये, तर आपलं रोज आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. मोबाईलवर आजचं तुम्ही मोबाईलची जी तुमची प्रायोरिटी आहे सेल्स ऑफ गुड्सच्या एखाद्या इंडेक्सला ठेवा. सेल्स ऑफ गुड्सच्या इंडेक्सचा फोटो काढून आपल्या मोबाईलवर वॉलपेपरला ठेवा. मोबाईल बघितलं की त्याच्यामध्ये बघून घ्यायचं किंवा ह्या चॅप्टरमध्ये हे आहे, त्या चॅप्टरमध्ये हे आहे, हा चॅप्टर इथून या सेक्शनपर्यंत आहे, तो चॅप्टर तिथून त्या सेक्शनपर्यंत आहे, अशा पद्धतीने तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे टोटल 12 विषय आहेत आपल्याला एकदम म्हणजे मी नेहमीच सांगत असतो की ज्यूस करून पिळून म्हणजे प्यायचे आहेत. ठीक आहे, उकळून प्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये काहीच आपलं राहिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या 12 विषयांची आपल्याला तयारी करायची आहे.
आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, एवढ्या पद्धतीने तयार करायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, वेळ आपला. ठीक आहे, टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय, मी तुम्हाला म्हणजे आतापर्यंत 2 गोष्टी सांगितल्या. 2 तासाचा आपला वेळ रिव्हिजनसाठी फक्त आणि फक्त वहीच्या रिव्हिजनसाठी, आणि वहीचं रिव्हिजन फार जास्त झालं तर मग तुम्ही तो वेळ थोडं बाकी बेरॅकचं रीडिंग वगैरे रिव्हिजनसाठीच द्यायचा. पण तो 2 तास रिव्हिजन आपलं दिवसाचं असलंच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, ठीक आहे, आता सुरुवातीला काहीच वाचलं नाही तर रिव्हिजन कशाचं करायचं, असा नवीन विद्यार्थ्यांना प्रश्न असतो. तर त्यांनी सुरुवातीला तुम्ही हा वेळ थोडासा कमी ठेवू शकता. समजा तुम्ही उद्या BNSC 4 लेक्चर बघितले, रिव्हिजन करायला तुम्हाला परवा दिवशी फक्त अर्धा तास लागेल, पुन्हा 1 तास लागेल, एक आठवडाभर तुम्हाला 2 तास लागणारच नाही रिव्हिजनला. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा 2 तासाचं शेड्यूल पुढे तुम्ही चालू ठेवा. आणि अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता, तुम्ही आठवड्याभरामध्ये तुम्ही जेवढे लेक्चर्स बघितलेत त्याचं रिव्हिजन तुमचा पुढच्या आठवडाभर त्याच्यामध्ये चालू राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही थोडासा मागच्या रिव्हिजनला थोडासा गॅप देऊन पुढच्या आठवड्यात जे लेक्चर बघितलेले, समजा तुम्ही आता 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत जे लेक्चर बघितले, 8 तारखेला तुम्ही याचं रिव्हिजन करणार. त्याच्यानंतर 9 तारखेला तुम्ही 2 तारखेपासून 7 तारखेपर्यंत जे लेक्चर बघितले त्याचं रिव्हिजन तुम्ही करणार. 10 तारखेला तुम्ही 8 तारखेपर्यंत 3 तारखेपासून बघितलेले जे लेक्चर्स आहेत त्याचं तुम्ही रिव्हिजन करणार. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं शेड्यूल जे आहे ते तुम्ही मेंटेन ठेवू शकता. ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट काय आहे की मागच्या 7 दिवसामध्ये ठीक आहे आपण जे काही तयारी केलेली आहे ती आपली तयारी त्याच्यामध्ये रोजच्या रोज आपलं रिव्हिजन व्हायला पाहिजे. ठीक आहे, आपण माणूस आहोत, आपण काही देव नाही आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्या मेमरीला काहीतरी लिमिटेशन्स असतात. त्या लिमिटेशनची आपण जाणीव ठेवायची आणि विनाकारण त्याच्यामध्ये ताण वगैरे घ्यायचा नाही की मला हे लक्षात येत नाही, मला ते लक्षात येत नाही. ठीक आहे, माझं ह्याचं कसं होईल, मी हे विसरतोय ते विसरतोय. तू माणूस आहेस ना, तुला हे तर माहिती आहे की तू माणूस आहेस. मग माणूस आहेस म्हटल्यानंतर ह्या गोष्टी विसरतोच आपण. आणि हे विसरण्यासाठी ओव्हरकम करण्यासाठी काय करायचं, ह्याला एकच पर्याय असतो, परत 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 वाचणे, परत 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 रिव्हिजन करणे, परत 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 लेक्चर्स बघणे. आपल्या क्लासेसच्या लेक्चरला आपण व्ह्यू रिस्ट्रिक्शन ठेवलेलं नसतं. तुम्ही लेक्चर एकदाच बघा, दोनदाच बघा. ह्याच्या मागचं पर्पज एवढाच असतो की तुम्ही ते लेक्चर परत परत बघितलं पाहिजे. ठीक आहे, आणि एक तगडा जबरदस्त रिझल्ट आपल्या क्लासेसचा सुद्धा त्याच्यामध्ये लागला पाहिजे. ठीक आहे, हे सगळे विद्यार्थी माझे आहेत असं मला त्याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे. आपलीच बॅच तिथे ट्रेनिंग सेंटरला त्याच्यामध्ये आहे अशा पद्धतीने आपल्याला सांगता आलं पाहिजे. हे सांगण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे. ठीक आहे, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हे एक चॅलेंज असतं की त्याच्यामध्ये एक मोठं टार्गेट आणण्यासाठी, मोठं रिझल्ट आणण्यासाठी जेवढ्या जास्त जागा असतात तेवढं मोठं रेकॉर्ड करणं माझ्यासाठी एक चॅलेंज असतं. सरकारी वकिलामध्ये 431 पैकी 412 आहेत. मी कितीतरी वेळेस तुम्हाला सांगितलं असेल. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल मास्तर सारखं सारखं सांगते. ठीक आहे, आम्ही केले म्हणून सांगते. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस JMFCच्या आता ह्याच्यामध्ये जर समजा आता 250 वगैरे जागा जर आल्या त्याच्यामध्ये तगडा रिझल्ट आपण लावणार. तगडा रिझल्ट लावल्यानंतर मग आम्ही सांगणार की 250 पैकी त्याच्यामध्ये 230 माझे विद्यार्थी आहेत. हे मी सांगणारच पुन्हा त्याच्यामध्ये. ठीक आहे, परत 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 पुढचा रिझल्ट लागेपर्यंत मी सांगणार. ठीक आहे, आणि सांगण्यासाठी त्याच्यामध्ये जे कष्ट घ्यायला लागणार आहेत हे प्रत्येक कष्ट घेण्याची माझी तयारी आहे. जे काही करावं लागणार आहे ती माझी तयारी आहे. तुम्हीसुद्धा तुमची तयारी ठेवा आणि टाईम मॅनेजमेंट आपला एकदम प्रॉपर करा. ठीक आहे, टाईम मॅनेजमेंट करत असताना ठीक आहे, टाईम काही तुम्हाला नवीन कमवता येत नसतो, कुणालाच टायमिंग कमवता येत नसतो. टायमिंग आपल्याकडे जो आहे त्याचं फक्त आपल्याला नियोजन करायचं असतं. ठीक आहे, मोबाईल बघण्यामध्ये तुम्ही इथून पुढे एक मिनिटसुद्धा घालू नका. ठीक आहे, आता फडणवीस त्याच्यामध्ये शपथ घेतील. फडणवीसांनी शपथ घेतली काय नाही घेतली का आपल्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे, शरद पवार वगैरे UMचं आंदोलन करतील. ठीक आहे, त्यांच्या UMच्या आंदोलनामुळे आपल्याला काहीच फरक पडला नाही पाहिजे. ठीक आहे, करू द्या आंदोलनं वगैरे, त्याच्यामध्ये काय करायचे ते करू द्या. ठीक आहे, ते म्हणू द्या आमच्यावर अन्याय झाला, सगळं काही झालं, लोकशाहीची त्याच्यामध्ये चेंगराचेंगरी झाली. ठीक आहे, ज्यांना लोकशाहीचं बघायचे त्यांना बघू द्या. ठीक आहे, शेवटी आम्ही त्याच्यामध्ये कधी कधी व्हिडिओ बनवत राहू, आम्ही आमच्या पद्धतीने करत राहू. ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काहीच करायचं नाही. तुम्हाला लोकशाहीहून तुम्ही देणं घेणं ठेवू नका, तुम्ही कॉन्स्टिट्यूशनवर देणं घेणं ठेवू नका. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेबांचं कॉन्स्टिट्यूशनची एकदम चिरडाचिरडी होत आहे, दबून टाकलं जात आहे, सगळं काय होत आहे. ठीक आहे, सगळं काय व्हायचं ना त्याच्यामध्ये बाकीचे लोक बघून घेतील. ठीक आहे, सध्या कुणीच कुणाचा विचार करायला तयार नाही आहे. मी सुद्धा ज्यावेळेस व्हिडिओ बनवला खाली काही लोकांचे कमेंट आहेत की सर त्याच्यामध्ये काय फरक पडतो सर, आता कुणाला तरी काय पडले काय त्याच्यामध्ये. ठीक आहे, बाकी लोकांना पडलेलं पडू द्या, नाही तर नाही पडू द्या. तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने हे करा. अगोदर तुम्ही JMFC व्हा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचं पुढचं आपण बघून घेऊ. ठीक आहे, ज्युडिशरीमध्ये जाणाऱ्या लोकांना असंही राजकारणाचं वेड नसायला पाहिजे. आजकाल ज्युडिशरीमधल्या लोकांना राजकारणाचे वेड लागले, मुळात तोच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, जो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे की ज्युडिशरीच्या लोकांनी, म्हणजे आम्ही जे बोंबलतोय 2-4 दिवस झाले की ज्युडिशरीच्या लोकांनी राजकारणाच्या मागे लागू नका, ह्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे तुम्हा लोकांना राजकारणाचं वेड अजिबात नसायलाच पाहिजे. जरी महाराष्ट्रात फ्रेश इलेक्शन झालं असू द्या, ठीक आहे, मार्कडवाडी लोक इलेक्शन घेऊ द्या, दुसरे अजून कुठले 10 लोक इलेक्शन घेऊ द्या, तुम्ही अजिबात कुठल्या गोष्टींचा विचार करू नका. म्हणजे पहिलं टाईम वाचवण्यासाठी पहिली गोष्ट काय तर मोबाईलमध्ये YouTube वगैरे अजिबात बघत बसू नका.
ठीक आहे. पुष्पा 2 जरी रिलीज झाला तरी पुष्पा 2 विनाकारण बघत बसायला जायची गरज नाही. ठीक आहे. आता तरी गरज नाही. आता 3च महिने राहिलेत आपल्याकडे. तुम्हाला कुणाला जर असं वाटत असेल थोडंसं एकदम फ्रेश होणं गरजेचं आहे, मग त्याच्यामध्ये थोडंसं पुष्पा 2 जाऊन बघूनच येतो. ठीक आहे. तर 2-3 महिन्याचा एकदम कंटिन्यू अभ्यास करू शकतो माणूस. 3 महिन्यामध्ये एकदम फ्रेश होणं पाहिजे असं काही गरजेचं नसतं. ठीक आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये तुम्ही काहीतरी बघितलंच पाहिजे वगैरे. तुम्ही फ्रेश होण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही 10 मिनिटाचं काहीतरी गोष्ट ऐकली पाहिजे. 20 मिनिटाचं तुम्ही काहीतरी ऐकलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, दिवसभराच्या अभ्यासानंतर एकदम बोर झाल्यानंतर 10 मिनिटाचं, 5 मिनिटाचं तुम्हाला जे आवडते समजा. तुम्हाला एखादं गाणं आवडत असेल, ठीक आहे, ते एखादं गाणं बघून घ्या. तुम्हाला समजा एखादं म्युझिक ऐकायला आवडत असेल, थोडंसं म्युझिक ऐकून घ्या. ते किती वेळाचं राहतं? 10 मिनिटाचं, 15 मिनिटाचं वगैरे. पण रील्स वगैरे बघत बसणे असं अजिबात करायचं नाही. ठीक आहे. रील्स एकदा बघायला लागल्यानंतर 10-15 रील तर माणूस अशाच बघतं. मग ते 10-15 रील बघायला गेल्यानंतर एक रील 1-1 मिनिटाची असते. 15-20 मिनिट त्याच्यामध्ये निघून जातात. आउटकम काय तर 0, भोपळा. त्याच्यामुळे रील्स कुठल्या अजिबात बघत बसू नका. यूट्यूबवर कुठले व्हिडिओ वगैरे बघत बसू नका. पॉलिटिकल एक्सप्लेनेशन्स कुणाचे बघत बसू नका. काही करंटमध्ये जर समजा तुम्हाला आले असं वाटत असेल, ठीक आहे, इलेक्शन कमिशनवर समजा सुप्रीम कोर्टाचं काही जजमेंट आलं, काही आलं, तर मी सांगतो तुम्हाला काय आलं ते. आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ येतो, ते 15-20 मिनिटाचा व्हिडिओ असतो, तोच बघायचा. बाकी दुसरं कुणाचं काहीच बघत बसू नका. ठीक आहे. मी क्लासमध्ये पण सांगत असतो काही नवीन झालं त्याच्यामध्ये तर. त्याच्यामुळे तुम्ही बाहेरचं दुसऱ्या जगाचं काहीच बघत बसू नका. जे काही अपडेट येईल, काय येईल ते मी तुम्हाला ग्रुपवर सांगेल, मी तुम्हाला स्वतः सांगेल. तेवढंच बघायचं, बाकीचं दुसरं काहीच करू नका. मोबाईलचे सगळ्या ॲप्लिकेशनला डीप स्लीपमध्ये टाकून द्या. ठीक आहे. सेटिंगमध्ये डीप स्लीप असतं. जे जुने मोबाईल आहेत त्यांना जर सेटिंग नसेल तर त्यांना नोटिफिकेशनची सेटिंग असते. सगळे नोटिफिकेशन बंद करून टाका. ठीक आहे. म्हणजे जेवढे काही आपल्या मोबाईलमध्ये निरर्थक ॲप्लिकेशन्स आहेत सगळे काढून टाका. आणि जे आहेत बाकीचे कामाचे आहेत, ठीक आहे, गुगल पे, फोनपेसुद्धा तुम्ही डीप स्लीपमध्ये टाकून द्या. ठीक आहे. ज्यावेळेस आपण डीप स्लीपमध्ये टाकलं म्हणजे काय होतं की ते बॅकग्राऊंडमध्ये चालत नाही. ह्याच्याने मोबाईलची बॅटरी पण वाचते. मोबाईल परत परत चार्जिंग पण करायची गरज पडत नाही. 1 दिवस चार्जिंग राहत असेल तर 2 दिवस राहते. तर ते तुम्हाला ज्यावेळेस गुगल पेची गरज पडेल तुम्ही ओपन कराल, तुम्हाला ज्या ॲप्लिकेशनची गरज पडेल तुम्ही ओपन कराल. पण बाकीचे सगळे ॲप्लिकेशन डीप स्लीपला टाकून द्या. त्याच्यानंतर जे काही समजा आपल्याला गप्पा मारायची सवय आहे मित्रांसोबत वगैरे, तर ते गप्पा मारणंसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बंद करून टाका. ठीक आहे. कुठे समजा प्रॅक्टिसमध्ये, कोर्टामध्ये समजा गप्पा मारत असाल, चहा जर समजा तुम्हाला प्यायची जास्त सवय असेल, ठीक आहे, वकिलांना म्हणल्यानंतर चहाची सवय असते, तर ते चहांना दुसऱ्यांसोबत जाणं टाळा. जर आपल्याला जास्तच समजा पिल्याशिवाय जमतच नसेल तर स्वतः जाऊन एकटे जाऊन प्या. चहाला जाऊन चर्चा करत बसणे, गेले की राजकारणाची चर्चा जिथे तिथे. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींपासून पण अवॉइड करा. थोडक्यात काय तर स्वतःला बाकी समाजापासून अलिप्त करण्याचा प्रयत्न करा. कुणाचं लग्न वगैरे असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे, ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, त्यांचं सगळं ठीक आहे, पण तुम्ही अजिबात जाऊ नका. ठीक आहे. कुणाच्या लग्नाला वगैरे नाही गेल्याने काही वेगळा फरक पडत नाही. ठीक आहे. म्हणजे इथंच लग्न आहे, 20 किलोमीटरवर तर आहे, ठीक आहे, 20 किलोमीटरवर तू येऊ शकला नाहीस असं तुम्हाला कोणीतरी म्हणेल. पण 20 किलोमीटरवर सुद्धा जायचं म्हटलं तर आपला दिवस जात असतो. आणि दिवसभरामध्ये काय होतं, दिवसभरामध्ये पार्टनरशिप ॲक्टचे लेक्चर बघणं कंप्लीट होतात, पार्टनरशिप ॲक्टचे नोट्स मेंटेन होतात, पार्टनरशिप ॲक्टचे जे टेस्ट आहेत क्लासमधल्या ह्या सगळ्या टेस्ट वगैरे सुद्धा सोडवणं होतात. म्हणजे दिवसभरामध्ये अख्ख्या पार्टनरशिप ॲक्टचा कार्यक्रम होतो. आणि तुम्ही काय केलं, तुम्ही मित्राचा कार्यक्रम बघत बसले. जर मित्राच्या लग्नाला जर जात बसला तर तुमचं लग्न होणार नाही. ठीक आहे. लक्षात घ्या, मी सिरियस आहे. ठीक आहे. मी जे सांगतो ते ह्याच्यात सत्य आहे, ह्याच्यात खोटा अजिबात नाही. ठीक आहे. तुम्ही जर कोणी म्हणत असाल माझं सर लग्न ऑलरेडी झाले, ठीक आहे, लग्न झालं म्हणजे काही सगळं झालेलं नसतं. बाकी आपल्याला मुलाबाळांच्या सुद्धा बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत, सगळ्या आपल्या घरच्यांसाठी काम करायचं, सगळंच करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे करिअरवर आपल्या फोकस करा. आपल्यासाठी आपलं करिअर महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आपलं करिअर आपल्यासाठी फार जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी द्या. ठीक आहे. दुसऱ्याचे कार्यक्रम करत बसला, स्वतःचा कार्यक्रम होऊन जाईल. स्वतःचा कार्यक्रम आपल्याला होऊ द्यायचा नाही. कुठल्याच गोष्टीत करू नका. ठीक आहे. 1-1 मिनिट आपला 1-1 क्षण त्याच्यामध्ये आपला कामाला लावा. मग हे सगळं तुम्ही एवढा जर टायमिंग तुम्ही वाचवला, निरर्थक गोष्टींचा, सगळ्या गोष्टींचा टायमिंग जर तुम्ही वाचवला, तर अशा वेळेस काय होईल, अशा वेळेस तुमच्याकडे बराच टायमिंग उरेल. मग तो उरलेला टायमिंग जो आहे तो तुम्ही काय करायचं, 2-2 तासाचे टप्पे पाडायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं, एकदा अभ्यासाला लागले की 2 तास मोबाईल सगळं बाजूला. ठीक आहे. 2 तासानंतर मग जे फोन आले त्यांना परत फोन केला तरी चालतो. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. 2 तासामध्ये कुणाचा मोबाईलवर जरी समजा मोबाईल चालू असेल, मध्ये कुणाचा फोन आला तर तो फोनवरच कट करून टाकायचा. ठीक आहे. म्हणजे अजिबात उचलायचं नाही, ते उचलायचं नाही, त्याला काही बोलायचं नाही. किती जरी महत्त्वाचं असू द्या, काही असू द्या, 2 तासापर्यंत काहीच करायचं नाही. 2 तासानंतर परत फोन करून तुम्ही त्याला बोलू शकता. मध्ये डिस्टर्बन्स झाला त्याच्यामध्ये तर काय होतं की आपलं एक लिंक तुटून जाते. लिंक तुटली की त्याच्यामध्ये स्पीड कमी होऊन जातो. शेवटी कसं असतं, तुम्ही एकदा बैराट वाचायला लागले, सुरुवातीला थोडंसं कमी स्पीडने आपलं डोकं चालतं.
थोडंसं समजा 15 मिनिट झाले की डोकं जरा त्याच्यामध्ये चांगलं जातं, सगळ्या इकडच्या तिकडच्या सेक्शनची लिंक लागायला लागते. अर्धा तास झाला की तुम्ही मध्ये एकदम गुंतून जाता. मग एकदम तुम्ही पटापट बेरॅक कव्हर करत असता आणि मध्येच कोणाचा फोन आला आणि तुम्ही जर उचलला फोन, परत ती सगळी प्रोसिजर परत सुरुवातीपासून सुरू होत असते. त्याच्यामुळे कधीच 2-2 तासाच्या कमी गॅपने तुम्ही अभ्यास करायचा नाही. ज्याची फारच चांगली कॅपॅसिटी आहे आणि ज्याला कुणी जास्त ओळखत नाही, ठीक आहे, ज्याला कुणी जास्त फोन करत नाही, ठीक आहे, त्याला वाटतं की 2-3 तास त्याच्यामध्ये आपण आरामशीर अभ्यास करू शकतो, त्यांनी 3 तासाचा टप्पा बनवला तरी चालेल. ठीक आहे, काय अडचण नाही. 3 तासाचा टप्पासुद्धा तुम्ही बनवू शकता. पण ज्यांना बैठकीची जास्त सवय नाही त्यांनी 3 तासापर्यंतच तुम्ही करा. 3 तासाच्या नंतर जास्त करायचं नाही. 3 तासानंतर काय होतं की ऑटोमॅटिक स्पीड कमी होऊन जातो. तुम्ही वेळ जास्त देता आणि गोष्टी कमी डोक्यात जातात. 3 तासानंतर थोडासा तुम्ही टी ब्रेक घ्या किंवा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं रिव्हिजन करा, थोडंसं काहीतरी मोकळं बसा, इकडं बसा, सगळ्या गोष्टी तुम्ही करा. ठीक आहे, पण 3 तासानंतर जास्त वेळ बसायचं नाही. 15-20 मिनिटाचा तरी मध्ये तुम्ही गॅप घेतला पाहिजे. अर्ध्या तासाचा गॅप घ्या. ठीक आहे, अर्ध्या तासाच्या गॅपामध्ये तुम्ही शांततेत थोडंसं रिव्हिजन करा, विचार करा, शांत करा, काही करा, पण जे काम तुम्ही 3 तास झालं करताय ते काम करू नका. अशा पद्धतीनं टप्पे पाडून हे जे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या, करायचे काय, ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्यात. हे जे PDF आहे, हे PDF मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनचं तुम्ही PYQचं तुम्ही सगळं कंप्लीट केलं. आता काय करायचं, एक मिनिट हां. आता हे सगळे तुमचे टार्गेट आहेत. कॉन्स्टिट्यूशनचं PYQ कंप्लीट केलं, याला राईट करायचं. रेंट कंट्रोलचं केलं, याला राईट करायचं. कॉन्ट्रॅक्टचं केलं, याला राईट करायचं. पार्टनरशिपचं केलं, याला राईट करायचं. ही जी मागची जी शीट तुम्हाला दिसते, ठीक आहे, ह्या सगळ्या शीटचं एक प्रिंटआउट काढून आपल्या उशाला ठेवायचं, जिथे आपण बसतो उठतो. ठीक आहे, किंवा आपलं तुम्ही रीडिंग रूम लावलेला असेल तर रीडिंग रूममध्ये पुढे लावून ठेवायचं. ठीक आहे, रीडिंग रूममध्ये पुढे लावून ठेवा आणि रोज ह्याच्यामध्ये तुम्ही काही ना काही राईट केलं पाहिजे. संध्याकाळी झोपताना विचार करा. ठीक आहे, संध्याकाळी झोपताना विचार करा की म्हणजे पप्पा एवढे महिन्याला पैसे देत आहेत, एवढं मी पैसे खातो आहे, एवढं फुकटचं खातो आहे. संध्याकाळी मी आता ह्या सगळ्या वडिलांच्यासाठी मी काय केलं, वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे, जे माझ्यासाठी कष्ट घेत आहेत, सगळे माझ्यासाठी एवढं अवलंबून करत आहेत, यांच्यासाठी मी काय केलं, असा विचार करा आणि संध्याकाळी याच्यामध्ये राईट करा. जर काहीच राईट करू शकत नसाल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये स्वतःला थोडं लाज वाटू द्यायची. स्वतःला विचारायचं की आज आपण सगळं फुकट खाल्लं, ठीक आहे, आज आपण काहीच काम केलं नाही. अशा पद्धतीने थोडासा विचार करायचा. आणि जोपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही विचार करणार नाही, संध्याकाळी तुम्ही 2 मिनिट जर तुम्ही विचार केला नाही, स्वतःला प्रश्न विचारला नाही की आज मी काहीच प्रोडक्टिव्ह काम केलं नाही. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्टिव्ह कामं आणि अनप्रोडक्टिव्ह कामं काय असतात, जे मी तुम्हाला सांगितले. दुसऱ्याच्या लग्नाला गेलं, फुकट तुम्ही तिथे जाऊन खाऊन आलात. ठीक आहे, म्हणजे गुलाबजामुन, गुलाबबांबू वगैरे सगळे खाऊन आलात तुम्ही. ठीक आहे, हे सगळं अनप्रोडक्टिव्ह काम झालं. तुम्हाला वाटत असेल काहीतरी खालं, पोटाला मिळालं वगैरे. ठीक आहे, पण त्याचं ते काही जास्त आउटकम नसतं त्याचा. ठीक आहे, तिथे आपला सगळा व्यर्थ गेलेलं असतं, ते अनप्रोडक्टिव्ह काम झालं. मित्रांसोबत गप्पा मारल्या, अनप्रोडक्टिव्ह काम. चहाच्या टपरीवर देवेंद्र फडणवीसवर चर्चा केली, अनप्रोडक्टिव्ह काम. ठीक आहे, एकनाथ शिंदेवर त्या बिचाऱ्यावर चर्चा केली, अनप्रोडक्टिव्ह काम. कुठलीही तुम्ही अशी फालतू चर्चा करा, रील्स बघा, यूट्यूबवर तुम्ही डिस्कशन बसा, हे करत बसा, हे सगळे अनप्रोडक्टिव्ह कामं झाले. क्लासेसचे एखादं लेक्चर बघितलं, प्रोडक्टिव्ह काम. क्लासेसच्या नोट्सचं रिव्हिजन केलं, प्रोडक्टिव्ह काम. ठीक आहे, क्लासेसची टेस्ट सोडवली, प्रोडक्टिव्ह काम. एखादं बेरॅकचं रीडिंग कंप्लीट केलं, प्रोडक्टिव्ह काम. हे असं काही ना काही तुम्ही त्याच्यामध्ये संध्याकाळी राईट करू शकले पाहिजेत. रोज संध्याकाळी काही ना काही तुम्ही ह्याच्यावर पेन चालवली पाहिजे. हे जर सगळं तुम्ही रोजच्या रोज जर स्वतःला प्रश्न विचारला, रोज संध्याकाळी झोपताना जर तुम्ही प्रश्न विचारला, 3 महिने तुम्हाला मोर दॅन इनफ आहेत. ठीक आहे, 3 महिन्यातले तुम्ही जर उद्याचा दिवस तुम्ही समजा आज संध्याकाळी तुम्ही काहीच राईट करू शकले नाहीत, तर अशा वेळेस त्याच्यामध्ये एक दिवस आपला व्यर्थ जातो असं समजा. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यात राहतं काय, ऑनलाईन क्लासचा आपला अजून एक फायदा असतो. ठीक आहे, तुमच्याकडे 2 तास जास्त असतात. जे ऑफलाईन क्लास करतात ना, जे ऑफलाईन पुणेमध्ये येऊन वगैरे क्लास करतात, त्यांच्याकडे त्यांचे दिवसातले 2 तास त्यांनी किती जरी वाचवायचं म्हणलं तरी फक्त फालतू जातात. ठीक आहे, म्हणजे इकडे क्लासला येणे, क्लासला जाणे, त्याच्यानंतर आता क्लासमध्ये येऊन गप्पा मारत बसतात. मी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्ही एवढं अगोदर काय येता, 15 मिनिट वगैरे का अगोदर येता तुम्ही, तुमची काय गरज आहे 15 मिनिट अगोदर येण्याची. ठीक आहे, मेन्सच्या बॅचच्या वगैरे सुद्धा विद्यार्थ्यांना मी सांगायचो की तुम्ही 15 मिनिट अगोदर वगैरे काय येतं. एक तर विद्यार्थी आपला असा होता, तो आळंदीवरनं यायचा कोथरूडला, म्हणजे 2 तास येणे आणि 2 तास जाणे, आणि क्लासमध्ये आल्यानंतर तो म्हणजे थोडंसं गुंगल्यासारखं वगैरे सुद्धा व्हायचं त्याच्यामध्ये त्याला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही जर 2-2 तासाचा प्रवास करत असाल, येत असाल, जात असाल किंवा अशा हे जर करत असाल, तर साहजिकच आहे त्याच्यामध्ये आपलं शरीर आहे, शेवटी माणूस आहेत आपण काही देव नाही आहेत, त्याच्यावर थोडेसे लिमिटेशन येऊन जातात. तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही ऑनलाईन अभ्यास करताय, तुमच्याकडे 3 महिने आहेत, पण जे ऑफलाईन करणार, तुम्ही जर ऑफलाईन करायचं म्हटलं तर तुमच्याकडे 2च महिने असतात.
कारण 2-2.5 तास रोजचे आपले असेच जातात. आपल्याकडे राहतोच वेळ किती दिवसाचा अभ्यास करायला? 8 तास धरा तुम्ही. 8 तासामधले 2 तास जर एखाद्याचे फक्त बाकी टाईमपासमध्ये जात असतील, आता हे ऑफलाईनवाल्यांचेच जात नाहीत, ऑफलाईनवाल्यांचे तर कन्फर्म 2 तास जातात. पण जे समजा तुम्ही बाकीचं व्यर्थ काम करत असाल, जो चहा प्यायला कलिगसोबत जातो, मित्रांसोबत जातो आणि तिथे गप्पा मारत बसतो, ठीक आहे, जो ज्याचा प्रवास वगैरे समजा एकदम जास्त लांब वगैरे आहे, म्हणजे इकडे तिकडे फिरणं वगैरे समजा जो करतो, ज्याचे 2-3 तास असेच निघून जातात, कोर्टा प्रॅक्टिसमध्ये असतील समजा, बऱ्याच गोष्टी असतात, यांच्याकडे 3 महिने आहेत असं समजू नका. तुम्ही जर कोर्ट प्रॅक्टिशनर असाल, तुमच्याकडे पूर्ण 3 महिने आहेत असं अजिबात समजू नका. तुमचा बराच वेळ जो आहे तो प्रवासामध्ये जाणार आहे, कोर्ट केसमध्ये जाणार आहे, बऱ्याच गोष्टींमध्ये जाणार आहे. तुमच्याकडे 2च महिने आहेत असं तुम्ही समजा. ठीक आहे, जो फुल लायब्ररी वगैरे अभ्यास करणार आहे, सगळं काही करणार आहे, ठीक आहे, जो अभ्यासच करणार आहे, त्याला तो म्हणू शकतो की माझ्याकडे 3 महिने आहेत. ठीक आहे, हे मी तुम्हाला काळजीसाठी सांगतो. थोडंसं काळजी पण असायला पाहिजे. एकदम बिंदास्त चिल राहा एकदम, असं मी तुम्हाला म्हणून तुम्हाला अंधारात ठेवण्यात अर्थ नाही. ठीक आहे, ज्या ज्या लोकांना पर्सनल बाकीचे कामं जास्त असतात, त्यांच्याकडे 2च महिने आहेत असं तुम्ही समजा. आणि मग या 2 महिन्यांचा फार चांगला वापर केला पाहिजे. तुम्ही जर प्रवास करत असाल, समजा तुमचा लोकल ट्रेनने प्रवास असेल मुंबईमध्ये, आणि प्रवासामध्ये जर तुम्ही आपलं लेक्चर ऐकलं, तर तुमच्याकडे 3च महिने आहेत. कारण तुम्ही तुमच्या येण्या-जाण्याचा वेळसुद्धा तुम्ही व्यर्थ घालत नाही आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लेक्चरचं काम कंप्लीट करताय, तुम्ही रिव्हिजनचं काम कंप्लीट करताय, तुम्ही अजून काहीतरी कामं कंप्लीट करताय. स्वतः ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्ही लेक्चर ऐका असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. ठीक आहे, पण जे लोक स्वतः ड्रायव्हिंग करत असताना सुद्धा काही गोष्टी अशा ऐकू शकतात किंवा त्यांचा तो सवयीचा भाग असेल, तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. अदरवाईज त्याच्यामध्ये तुम्हाला जर कॉन्सन्ट्रेशन तुमचं ड्रायव्हिंगवर असणं गरजेचं आहे. लेक्चरमध्ये वगैरे तुम्ही जास्त तसं इन्व्हॉल्व वगैरे होऊ नका. कारण कसं असतं, बाकी रेग्युलर गाणे ऐकणं वेगळं राहतं आणि लेक्चर ऐकणं वेगळं राहतं. लेक्चरमध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहतं. ड्रायव्हिंगमध्ये वगैरे थोडंसं आपल्याला काहीतरी म्हणजे एक ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस असतात. ड्रायव्हिंग वगैरे तुम्ही स्वतः करत असाल तर ऐकू नका. पण तुमच्यासोबत दुसरं जर कोणी ड्रायव्हिंग असेल, तुम्ही पाठीमागे बसणार असाल गाडीमध्ये वगैरे, तर अशा वेळेस तुम्ही ब्लूटूथ टाकून जरी ऐकलं तरी तुम्ही तुमच्या वेळेचा चांगला वापर करू शकता. कोर्टामध्ये आपल्याला 2 तास मिळतात दुपारच्या टायमिंगमध्ये, तर 2 तास तुम्ही त्याच्यामध्ये कानामध्ये आपलं ब्लूटूथ टाकून ऐकू शकता. ठीक आहे, तुम्हाला वाटतं की JMFची तयारी करतोय का असं कोणीतरी म्हणेल तुम्हाला, खिशामध्ये मोबाईल ठेवून ऐका. ठीक आहे, तुम्हाला अजिबात मास्तराचं तोंड बघावं असं अजिबात गरजेचं नाही. मास्तराचं तोंड तुम्ही बंद करून, ठीक आहे, म्हणजे चेहरा तुम्ही बंद करून कानामध्ये जरी ऐकलं तरी माझा आवाज महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे की तुमच्यापाशी आवाज तो पोहोचला पाहिजे तुमच्या कानापर्यंत. तो आवाज जरी तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल, इथे स्क्रीनवर मी काही तुम्हाला 2+2 शिकवत नाही आहे, मी काही तुम्हाला केमिकलमध्ये ह्याच्यात काही मिसळून त्याच्यात काही मिसळून रसायन वगैरे दाखवत नाही आहे. तुम्ही लेक्चर फक्त ऐकलं जरी तरीसुद्धा ते तेवढंच इफेक्टिव्ह असणार आहे जेवढं तुम्ही असं बघून करणार आहात. थोडंसं चेहऱ्याच्या हावभावाचा फरक पडतो जास्त, कॉन्सन्ट्रेशन थोडंसं वाढतं. पण आपण कानामध्ये जरी तुम्ही हेडफोन टाकून जर तुम्ही ऐकत असाल आणि तुमचं जर पूर्ण लक्ष जर त्या आवाजाकडे असेल, तर अशा वेळेससुद्धा तुमचा अभ्यास त्याच्यामध्ये कंप्लीट होईल. दिवसभरामध्ये कोर्टामध्ये महिला बाकीचं स्वयंपाक करत असताना, कामं करत असताना, आपण बऱ्याच वेळेस TV चालू असतात, गाणे चालू असतात, सगळं काही चालू असतं. तुम्ही APPच्या आपल्या महिलांचे इंटरव्ह्यू ऐका, ज्या वर्किंग महिला आहेत. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या, ज्या महिला कधी कोर्टात गेल्या नाहीत, काही नाही. ठीक आहे, तिकडे कुकरची शिट्टी वाजत होती, इकडे मास्टर शिट्टी वाजत होतं, इकडे मास्तर गर्दा करत होतं की ह्या असं करा तसं करा वगैरे, आणि इकडे माझा आवाज त्या महिला ऐकत होत्या मोठा आवाज करून, तिकडे ते कुकरचं वगैरे स्वयंपाक करत होत्या. हे सगळं करत करत त्या महिलांनी सगळं शिक्षण घेतलेलं आहे. ठीक आहे, मुलं बाळंसुद्धा त्यांचे त्रास देत होते. ह्या सगळ्या महिलांचे इंटरव्ह्यू मी टाकलेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या आयुष्यामध्ये पर्सनल कामं बरेच असतात. जर ते फार जास्त असतील तर तुमच्याकडे फक्त 2 महिने आहेत. पण हे कामं करत असताना जर तुम्ही लेक्चर ऐकू शकत असाल आपले, तर तुमच्याकडे सुद्धा 3 महिने आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कंप्लीट करायच्या, सगळे आपले 12 विषय कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे, आज आपलं फक्त मोटिवेशन सेशन आहे, म्हणून मी तुम्हाला हे सगळं परत मी अशा गोष्टी करायच्यात मी तुम्हाला सांगतोय. उद्यापासून मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. उद्यापासून आपण विषयाच्या तयारीला लागणार. ठीक आहे, हे 12 विषयांचं टार्गेट आपलं मार्चपर्यंत आपल्याला कशाही परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने कंप्लीट करायचं. सगळे कन्सेप्ट समजून घ्यायचेतच, रिव्हिजन करायचेच, नोट्स मेंटेनच करायचेत, टेस्ट सोडवायच्या, सगळं काही करायचे. हे सगळं काही करत असताना विनाकारण अशा प्रकारचं आपलं डिस्कशन पुन्हा कधीही याच्यामध्ये क्लासमध्ये होणार नाही. आपण फक्त आणि फक्त कोर्सवर, लेक्चरवर, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण डिस्कशन करणार आहेत. ठीक आहे, पण हे आजचं लेक्चर जे आहे ते तुम्ही कायम लक्षात ठेवा. हे लेक्चर, याचं रेकॉर्डिंग पण, सगळेच लेक्चरचं आपलं रेकॉर्डिंग असतं. तुम्हाला जेव्हा केव्हा थोडंसं डिस्करेज झाल्यासारखं वाटत असेल, तुम्हाला जेव्हा केव्हा वाटत असेल की थोडंसं कठीण वाटतं, थोडासा त्रास वाटतोय, तर हे लेक्चर तुम्ही परत ऐकू शकता. ठीक आहे, पण लक्षात ठेवायचं की आपण 100% ही प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो. फक्त प्रत्येक टायमिंग आपण कामाला लावला पाहिजे. कधी कधी माझ्या काही अडचणींमुळे मी लेक्चर घेऊ शकलो नाही, तर लगेच आपलं काय करायचं, आपलं रेकॉर्डिंग लेक्चर वगैरे बघत बसायचे.
ज्या दिवशी मी सांगितलं की आज लाईव्ह लेक्चर पॉसिबल नाही आहे किंवा अजून अडचण आहे, तर अशा वेळेस आपलं लगेच पटकन एक क्षणाचासुद्धा वेळ न घालता, ठीक आहे, क्षणाचासुद्धा वेळ न घालता त्याच्यामध्ये तिकडे लागून जायचं आणि आपलं काम त्याच्यामध्ये कंप्लीट करायचं. आपल्या कामाशी आपला प्रामाणिकपणा ठेवायचा. प्रामाणिकपणा फार जास्त महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये, हे गोष्ट लक्षात घ्या. आणि आपला काम आपला जेवढा प्रामाणिकपणा आहे, तो प्रामाणिकपणा आपल्याला यश त्याच्यामध्ये 100% मिळत असतं. मी जसं तुम्हाला आपल्या आशिष सरचं उदाहरण सांगितलं, ठीक आहे, उद्या त्यांचं लग्न आहे यवतमाळला, ठीक आहे, म्हणजे भयंकर कामामध्ये प्रामाणिकपणा होता, की त्या व्यक्तीने जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑफिसचं पण तो काम करायचा, ठीक आहे, क्लासेसच्या आपल्या क्लासलासुद्धा JMFC बॅचलासुद्धा होता, JMFCचे बॅचचे लेक्चर पण करायचा, ऑफिसचं पण काम करायचा. सोबत तो एवढं सगळं काम झाल्यानंतर संध्याकाळी 12पर्यंत झोमॅटो, स्विगीचे वगैरे डिलिव्हरी करायचा. म्हणजे एवढे सगळे कष्ट घेऊन त्याच्यामध्ये त्याने आपल्या कामासोबत प्रामाणिकपणा ठेवला. कधीच त्याच्यामध्ये त्याने कुचराई वगैरे केली नाही, कुठल्याच गोष्टीत कुचराई केली नाही, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारच्या प्रामाणिक माणसाला यश मिळालं, सिलेक्शन झालं, आता उद्या त्याचं लग्न आहे, ठीक आहे. लक्षात घ्या, आपले पण त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, आपले आयुष्यातले जे सगळे स्वप्न असतात, ठीक आहे, म्हणजे आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे लॉ वगैरे शिकलेलं आहे, सगळं शिक्षण शिकलेलं आहे, पण या शिक्षणाचा आपल्याला चांगला वापर करायचा आहे, स्वतःला एक्सप्लोर करायचं आहे, ठीक आहे. स्वतःला जर एक्सप्लोर करायचं असेल, स्वतःच्या म्हणजे शेवटी कसं असतं की मी तुम्हाला नेहमी प्रोडक्टिव्ह अनप्रोडक्टिव्ह गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. आपल्या आयुष्याचा प्रोडक्टिव्ह वापर झाला पाहिजे का नाही, ठीक आहे. आज समजा मी चांगला वकील व्हायचे, माझ्यापाशी एकदम नॉलेज आहे, सगळं काही आहे, पण केसेस कुठं आहेत, ठीक आहे. माझ्याकडे जर चांगल्या केसेस मिळत नसतील, मला दिवसभरामध्ये जर चांगल्या केसेस स्वतःला अपिअर करण्यासाठी, स्वतःला एक्सप्लोर करण्यासाठी केसेस मिळत नसतील, तर माझ्याच आयुष्याचा मी प्रोडक्टिव्ह वापर करू शकत नाही आहे, ठीक आहे. माझं आयुष्य मी जास्त प्रोडक्टिव्ह जगत नाही आहे, ठीक आहे. फक्त दंड बसून राहणे ह्याला प्रोडक्टिव्ह आयुष्य जगणे म्हणत नाहीत. आपल्याला जर आपलं आयुष्य प्रोडक्टिव्ह जगायचं असेल, स्वतःचा 100% वापरायचं असेल, स्वतःला खूप चांगलं एक्सप्लोर करायचं असेल, तर अशा वेळेस आपल्यापाशी ही पोस्ट आपल्यासाठी असणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या गृहिणी महिला वगैरे आहेत, ठीक आहे, गृहिणी महिला वगैरे आहेत, तुम्हाला बऱ्याच वेळेस असे लोक म्हणतात, लोक बोलतात, एवढी शिकलीस काय फायदा आहे तुझा, असे घरचे लोक तुम्हाला बोलू शकतात, बाहेरचे लोक आपल्याला बोलू शकतात. हे बोलणं तुम्हाला सहन करायचे का, ठीक आहे. म्हणजे असंच तुम्हाला जर आयुष्य घालायचं असेल तर अजिबात घालू नका, ठीक आहे. ह्या गोष्टीसोबत असं समाधानी किंवा समझोता अजिबात करायचा नाही. आपलं शिक्षण आपण घेतलेलं आहे, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे, ठीक आहे. त्याचा आपल्याला एकदम प्रॉपर पद्धतीने आपल्याला आपलं आयुष्य जगून दाखवायचं आहे. आपलं शिक्षण आपण किती काबिल आहोत, ठीक आहे. आपलं आयुष्यसुद्धा प्रोडक्टिव्ह पद्धतीने जगायचं आहे, ठीक आहे. कोणाची तरी फक्त बायको आहे वगैरे असं दाखवण्यापेक्षा स्वतःसुद्धा तुम्ही किती कर्तृत्ववान आहात. मला असं अजिबात म्हणायचं नाही की तुम्ही जे काम करताय ते काहीतरी कमी आहे, ठीक आहे. तुम्ही जे काम करताय, ठीक आहे, ते दुसरं कुणाच्याने होणार नाही आहे, ठीक आहे. जे तुम्ही घरातलं वगैरे सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही करत आहात, ठीक आहे, म्हणजे अतिशय महान काम आहे. पण दुर्दैवाने तुम्ही अशा देशामध्ये राहता ज्या देशामध्ये त्या कामाची अजिबात किंमत नाही आहे, ठीक आहे. तुम्ही जे काम करता, बाहेर देशामध्ये GDPसुद्धा मोजतात. महिला जे घरी मुलं संगोपनाचं वगैरे जे काम करतात, हे सुद्धा GDPत मोजतात. पण भारत देशामध्ये महिलांच्या त्या कामाला अजिबात किंमत नाही आहे. त्याचे पैसे मिळत नाही, त्याचं सरकार GDPत विचारात घेत नाही किंवा घरच्या लोकांना वाटत नाही की तुम्ही काहीतरी काम करताय. मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर आपल्याला आपलं जे करिअर आहे, आपल्याला आपलं एक प्रोडक्टिव्ह आयुष्य, ठीक आहे. प्रोडक्टिव्ह आयुष्य म्हणजे ज्युडिशरीमध्ये सर्व्हिस द्यायची आहे. आपलं जे लॉचं जे नॉलेज आहे, ते नॉलेज तुम्हाला वापरून दाखवायचं आहे. आणि हे सगळं जर करायचं असेल तर मार्ग काय आहे, तर मार्ग फक्त एकच आहे, ज्युडिशरी, ठीक आहे. आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं, ठीक आहे, आपल्या लेकराबाळांचं, आपल्या बायकोचं, आपल्या नवऱ्याचं, ठीक आहे, जे सगळे लोक आपल्यासाठी सगळे झटत आहेत, ह्या सगळ्यांचं स्वप्न तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल आणि सोबतच तुमचं, ठीक आहे, सगळ्यांचं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल, तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल, ठीक आहे, ह्या सगळ्यांचं आईवडिलांचं वगैरे स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे ज्युडिशरीचा. आणि हा पर्याय आपल्याला कसा साध्य होणार आहे, ह्याच्या सगळ्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या. लेक्चर्स बघणे, रिव्हिजन करणे, नोट्स मेंटेन करणे, टेस्ट सोडवणे, ह्या सगळ्या गोष्टी करण्यानं तुमचा तो मार्ग सुटणार आहे. निगेटिव्ह गोष्ट अजिबात मनाला शिवू देऊ नका, ठीक आहे. आत्तापर्यंत काहीच अभ्यास केला नाही, काही हरकत नाही, इथून पुढे करू. मराठी येत नाही, काही हरकत नाही, इथून पुढे शिकून घेऊ. क्लासमध्ये शिकून घ्याल, तुम्ही 100% शिकून घ्याल. वेगळे इंग्लिशचे क्लास लावू द्यायची गरज मी पडू देणार नाही, ठीक आहे. काही अडचण असू द्या, काही अडचण असू द्या, माझे MCQ चुकतात, सेक्शन चुकतात, हे लक्षात राहत नाही, ते लक्षात राहत नाही, तुमच्या आयुष्यामध्ये 1760 अडचणी असू द्या, ठीक आहे, तरीसुद्धा तुम्ही यश मिळवणार आणि मी तुम्हाला ते मिळवून देण्यासाठी मदत करणार, ठीक आहे. मी शेवटपर्यंत झटणार आहे, तुम्ही सगळेजणसुद्धा शेवटपर्यंत झटणार. आज अशा प्रकारचं प्रॉमिस तुम्ही मला करा, ठीक आहे, की सर तुम्ही सांगितलेला शब्द आम्ही खाली पडू देणार नाही, प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण करणार आणि मेरिटमध्ये आपल्या क्लासेसचा जोरदार रिझल्ट आणून दाखवणार, ठीक आहे. जसे क्लासमधले विद्यार्थी आहेत, ठीक आहे, तुम्ही 700-800 लोक इथे आहात, जागा फक्त 250 आहेत, ठीक आहे. तेवढ्या जागा म्हटल्यानंतर आपले लोक त्याच्यामध्ये आरामशीर बसून जातील सगळे,
ठीक आहे. असं तुम्ही मला प्रॉमिस करा की सर आम्ही 100% तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट करणार. प्रॉमिस सर म्हणून तुम्ही सगळ्यांनी सांगून टाका. ठीक आहे. एवढं सांगू आजचं मोटिवेशन सेशन आपण संपवू. उद्यापासून आपण आपल्या लेक्चरच्या कामाला लागू. ठीक आहे. प्रॉमिस करता सगळेजण? हाऊ इज द जोश? प्रॉमिस? ठीक आहे. येस येस. ठीक आहे. सगळेजण प्रॉमिस करत आहात. तुमचं प्रॉमिस मी सगळ्यांचं ठीक आहे मी पाहत आहे. ह्याच्यामध्ये अजिबात कुचराई करायची नाही. ठीक आहे. अजिबात कुचराई करायची नाही. संध्याकाळी आज त्याच्यामध्ये तुम्हाला झोप आली नाही पाहिजे. तुम्ही आता विचार केला पाहिजे की मी पुढचे 3 महिन्यामध्ये मी काय करणार आहे. 3च महिने समजायचे. ठीक आहे. हा जो चार्ट आहे मी आता लगेच ग्रुपवर पाठवतो आहे. ठीक आहे. उद्या सकाळी पहिलं काम ह्या चार्टचं झेरॉक्स काढून घ्यायचं आणि जिथे आपण झोपतो तिथे लावून टाकायचं आणि रोज ह्याच्यामध्ये आपलं काम करत राहायचं. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट. ठीक आहे. मी ज्यावेळेस गुड नाईट म्हणतो लेक्चर झाल्यानंतर त्यावेळेस झोपायचं अजिबात नसतं. ठीक आहे. लगेच दुसरे आपले कामं बाकीचे लागायचे. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू.